आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. म्हणजे हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इतरत्र कामं मिळत होती त्यावेळेस. 2001, 2, 3, 4 नवीन नवीन चॅनल येत होते, सिरियल्स सुरू झाल्या होत्या, खूप कामं मिळायला लागली होती कलाकारांना. आणि थिएटरच्या लोकांना तर खूपच डिमांड होती त्यावेळेस, कारण ते तयार असतात ना. आणि मला अनेक माझे मित्र जे कलाकार आहेत ते मला सांगायचे, अरे इथे जा, तिथे जा, तिथे सिरियलचं काम चाललंय, इथे सिनेमाचं कास्टिंग चाललंय तिथे. आणि मी म्हटलं नाही, मला नाही, मी ठरवलं मला नाही जायचं. आणि मला फक्त रामगोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे काम सुरू करायचं आणि मग तिथून बाहेर निघायचं. रामगोपाल वर्माच का आयुष्य इतकं, आणि ही इंडस्ट्री इतकी एक प्रकारचा जुगारच आहे, ह्याच्यात काहीच सत्य नाही. जसा सिनेमा अख्खा खोटा आहे, तो अजिबात सत्य नाही आहे, तसं सिनेमातल्या लोकांचं आयुष्य पूर्ण खोटं आहे, ते काही सत्य नाही आहे. त्यातून तुम्हाला काय सत्य काढायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि काढा. आणि म्हणून मी त्यातून एक मार्ग काढला आहे का मला शेती आवडते, मग मी शेती करतो. तर रजनी सरांचा तो किस्सा आहे. पहिल्या शॉटला मी असं उभं राहिलो, ते पुढे होते, मी मागं होतो. मी म्हटलं सर नमस्कार. हां नमस्कार नमस्कार. म्हटलं सर मी तुमच्याबरोबर काम करतो ह्या सिनेमात आणि असं असं सुनील नावाचं कॅरेक्टर. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही करता का ते? हां हां, फार ते शोधत होते ते असं बोलतात, रिपीट करतात ते असं, शोधत होते चांगलं कॅरेक्टर आहे ते तुमचं. अभिनय करायला लागलं त्यावेळेस म्हणलं हा वेळा आहे. हे ग्रॅज्युएट झालेला मुलगा, लॉ करत होता, UPSC MPSCची तयारी करत होता आणि याला भिकेचे डोहाळे लागले, हे फालतू ते नौटंकी करायला लागले, हे वायाला गेलेलं पोरगं आहे असं म्हणणारी लोक. तेच परत शेती करायला लागलो, मी शेती घेतली आणि तेच पुन्हा ते म्हणायला लागले का आम्हाला आत्तापर्यंत वाटत होतं हा बरा आहे, आता कळलं. म्हणजे आपल्याकडे ते गावाकडे जी एक म्हण आहे का, डोक्यात माती का काढून घेतोस, डोक्यात माती का टाकतोस, डोक्यावर माती का टाकतो, म्हणजे वेड लागले का तुला. म्हणजे वेडी माणसं करतात ना अशी, माती घ्यायची आणि डोक्यावर टाकायची, वेडे लोक करतात. म्हणजे तुला वेड लागले का असं मला सांगायला लागेल लोक. मग राघवेंद्र लॉरेन्स जे डान्स मास्टर, खूप मोठा डान्स मास्टर आणि हिरो म्हणून पण फिल्म केलं त्यांनी तमिळमध्ये, हे हिंदी ॲक्टर. आणि मग माझी ओळख करून दिली चिरंजीवी बरोबर आणि इतर जी मंडळी बसली होती सगळ्यांबरोबर, ते सगळे उभे राहिले. हे झाल्यानंतर असं ओळख करून देताना तर चिरंजीवी अक्षरशः उभे राहिले ना, असे हात आणि असे उभे राहून, रवीजी वेलकम इन आंध्रा इंडस्ट्री. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो आजच्या पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत असे अभिनेते आहेत ते ज्यांनी साऊथ तर गाजवलंय, मराठीतही काम केलंय आणि हिंदीत सुद्धा भरपूर काम केलंय. सो त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही आहे. अभिनेते रवी काळे आहेत माझ्यासोबत. सर तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या सर्व प्रेक्षकांना माझा प्रेमाचा नमस्कार. आणि आता बोलूया आपण. सर तुमची फार मोठी कारकीर्द आहे आणि मला फार अनफिल्टर्ड गप्पा मारायच्या तुमच्याशी, की पडद्यावर तुम्हाला सगळ्यांनी पाहिलंय, तुमचा रावडी नेस आणि सगळं काम पाहिलेलं आहे. पण पडद्याच्या मागे रवी काळे सर कसे आहेत आणि त्यांची सुरुवात कुठून झाली हे सगळं मला ऐकायचं आहे आज. सो कशी सुरुवात झाली, ग्रामीण भागातून आलेला मुलगा ते आजचे रवी काळे, अभिनेते रवी काळे, काय प्रवास आहे हा? नाही, हा खरंच अचंबित करणार आहे. मी पण जेव्हा मागे वळून बघतो असा अवलोकन घेतो स्वतःचं आणि मग मला चिमटा काढायला लागतो की असं हे खरं आहे का. आणि ते खरं आहे, कारण आता आजपर्यंत 6 भाषांमध्ये, हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, 6 भाषांमध्ये 300 सिनेमे झाले आणि इतकी लोक भेटली, इतकं सगळं काय झालं, इतकं फिरलो, इतका अनुभव आला. आणि हे खरं आहे का असं जेव्हा कधीतरी वाटतं, पण ते खरं आहे हे जेव्हा कळतंय आणि ते आता खरं आहे, तर हे सगळं घडायचं कारण मला वाटतं कधी कधी आपल्याला माहीत नसतं आपण काय करणार आहोत. आणि पण एक तुम्ही काहीतरी शोधत असता सतत आणि ते तुम्ही जिथे जिथे जातात तुम्ही समाधानी नसता. आणि हे माझ्या आयुष्यात घडलं, कारण मी आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा, आंबेगाव तालुका, घोडेगाव नावाचं जे गाव आहे, तालुक्याचं गाव आहे आंबेगाव तालुक्याचं, त्याच्या बाजूला धोंडमाळ नावाची वस्ती आहे छोटीशी, 100 घर, आजही 100च घर आहे तिथे. तिथून आलेला एक मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, शेतात काम करता करता शिक्षण घेतलेला, गाई म्हशी रानात चारायला न्यायचो डोंगरावर, कारण डोंगराच्या पायथ्याशीच गाव होतं.
आणि ते आयुष्य वेगळं होतं. पण मुंबईत आलो आणि त्यावेळेसही उद्देश वेगळा होता, काहीतरी करायचं. कारण अल्पभूधारक शेतकरी आहेत बरेच पुणे जिल्ह्यात, कारण डोंगर परिसर आमचा आणि त्याच्यामुळं जमिनी कमी आहेत आणि ते विभक्त होता 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 मग ते अगदी अल्पभूधारक झाले सगळे शेतकरी. आणि आता मुंबईत जायचं, काहीतरी करायचं आहे, शिकलोय आपण. म्हणून त्या जमान्यात आमच्या डोक्यांमध्ये MPSC आणि UPSCचं खूप मोठं फॅड होतं. ओके, म्हणजे तेव्हाही ते फॅड होतंच जे आता आहे. तेव्हाही मी MPSCला 1-2 वेळा पोलीस ऑफिसरच्या परीक्षेला 1-2 मार्क पाहून 8 मार्क पाहून असा 2 वेळा नापास झालो ते. आणि ते आत्ता वाटते ते बरं झालं. जर चुकून झालं असतं तर एक अभिनेता, माझ्यातला अभिनेता तसंच मरून गेला असता. पण त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं. आणि मग मुंबईत आलो होतो आणि पोलीस ऑफिसर व्हायचं आहे म्हणून रुपारेलला लॉला ॲडमिशन घेतलं होतं. आणि साईड बाय साईड काहीतरी छोटे मोठे जॉब करायचे आहेत, स्वतःचं कमाई करायची आहे, स्वतःचा खर्च त्यातून भागवायचा आहे, पार्ट टाईम जॉब करायचे. अशा हे करत असताना अचानक रुपारेल कॉलेजमध्येच माझे जे गुरु आहेत पंडित सत्यदेव दुबे, त्यांची ॲक्टिंगचं वर्कशॉप सुरू झालं होतं. मी 2nd इयरला होतो आणि म्हणून मी माझ्या एका दुसऱ्या मित्राला भेटायला, तो त्या वर्कशॉपमध्ये होता. तो माझ्याबरोबर 10वीला गावी होता, नामदेव कदम. आणि त्याला भेटायला म्हणून यायचं होतं मला. तर तो म्हणाला मग तो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये 23व्या मजल्यावर स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमध्ये त्याचं ऑफिस होतं. तर म्हटलं एवढं लांब कशाला येतो, मी तुझ्या कॉलेजला रविवारी येणार आहे. तर म्हटलं अरे उत्तम. मग मी रविवारी परत एकदा कॉलेजला गेलो. सोमवार ते शनिवार तर जातच होतो. तर त्या दिवशी रविवारी गेलो आणि मला माहीत नाही काय आहे, कारण अभिनय म्हणजे त्याचं बाळकडू ते होतं सगळं. कारण माझं जे गाव आहे धोंडमाळ नावाचं, त्या जमान्यात आत्ता नाही राहिलं ते सगळं. कारण आमच्या एरियात त्या धोंडमाळ, शिंदेवाडी, आजूबाजूची छोटी छोटी खेडेगाव आहेत, त्या गावांमध्ये त्या जमान्यात ते नाटक करायचे. यात्रेला, उत्सवाला नाटक करायचे. मग ते रायगडाला जेव्हा जाग येते, सूर्य पाहिलेला माणूस, अशी माहिती जी कमर्शियल नाटकं आहेत खूप गाजलेली आहेत, ती स्क्रिप्ट मिळवायचे. आणि तिथली ते स्थानिक लोक आमचे, म्हणजे ते कोण शेतकरी आहे, कोण शिंपी काम करतोय, कोण आणखी काय करतोय, कोणतरी काय दुसरं करतोय, अशी ती सगळी. आणि ती तिकडची अशी मुरलेली कलावंत मंडळी असायची. किंवा ते स्वतः त्याच्यात आमच्या गावात असं एक स्वतः लेखक असायचा, मग तो नाटक लिहायचा आणि ते नाटक बसवलं जायचं. ते कुठंतरी ते बाळकडू होतं मला वाटतं. ते लहान ते कुठंतरी बालमनावर त्याचा तो एक कोरलं गेलं होतं, पण ते कळत नव्हतं काय करायचं किंवा ते धाडस नव्हतं. पण इथे आल्यानंतर दुबेजी भेटले आणि मग ते नामदेव कदम. आणि मी रुपारेलच्या कॅन्टीनच्या वरती एक हॉल आहे, तर त्या हॉलमध्ये ते वर्कशॉप होतं आणि मी गेलो आणि मी पाहिलं ते. तर मी नेहमीप्रमाणे मी वेळेवर जाणारा प्राणी आहे, वेळ पाळतो आणि मी वेळेवर गेलो. आणि त्यांचं ते त्याने जे एक 10-15 मिनिटांनंतर गॅप जो असतो, 11:30 म्हणजे 9 ते 1:30 असं वर्कशॉप असायचं होतं ते. आणि 11 वाजता मला काहीतरी त्यांनी बोलवलं, मी गेलो 11 वाजता. आणि ते 11:15 त्यांचा टी ब्रेक झाला. त्याला वाटलं असेल की हा येईल, मग आपण चहा पिऊन गप्पा मारू. आणि 15 मिनटं मी जे अगोदर पोचलो आणि मी त्याला पाहिलं. मी म्हटलं हा कुठे आहे. तर माझा मित्र त्या वरच्या त्या मजल्यावर त्या हॉलमध्ये, आणि त्याच्यासारखी अजून 60-70 मुलं मुली काहीतरी वेडेचाळे करतायत, असं काहीतरी करतायत, हसतायत, रडतायत. आणि ते पाहून म्हटलं काहीतरी वेगळं आहे. आणि ऑब्झर्वेशन झालं होतं सगळं. झाल्यानंतर खाली उतरलो आम्ही चहा प्यायला. आणि तिथे मी गेलो होतो ॲक्च्युली त्याला भेटायला याच्यासाठी की मला एखादा पार्ट टाईम जॉब बघ, कारण तो अगोदर मुंबईत आला होता. तो 10वी नंतर आला होता आणि रुईयाला त्याने ग्रॅज्युएशन केलं होतं. आणि म्हणून त्याच्या ओळखी जास्त आहेत मुंबईत. ह्या हिशोबाने का तू तुझ्या ओळखीने माझ्यासाठी एखादा पार्ट टाईम जॉब बघ, का मी माझं शिक्षण आणि ते सांभाळून करेल. तर ते राहिलं बाजूला विचारायचं त्याला. आणि मी हे काय आहे वरती जे आत्ता चाललंय हे काय आहे, मला काय ते पण माहीत नाही, ह्याच्याविषयी विचारायला सुरुवात केली. आणि मग ते विचारता तो थोडासा म्हणजे थोडा एक असं असतो ना, अरे म्हणजे मी काहीतरी आता ग्रेट करतोय, म्हणजे जसं आपण सांगताना मी MPSCची तयारी करतोय, मी UPSCची तयारी करतोय, म्हणजे ते काहीतरी ग्रेट आहे असं तो सांगत होता. आणि ते अजून मला ते म्हणजे ॲक्टिंग क्लासेस आहेत. अच्छा.
मला वाटलं खूप फी असेल त्याची, कारण ती मुलं जी पाहिली मी तिथे, मी गावाकडचा गावाहून आलेला मुलगा, न्यूनगंड सगळं, ते भाषा, ते सगळं, पण हा माझा मित्र आहे, गावाकडचाच आहे, आणि तिथले त्यांचे ते कपडे बिपडे, पेहराव बिराव, ते सगळे अशी खूप म्हणजे वेल टू डू फॅमिलीमधली मुलं असावीत असं त्यावेळेस मला त्यांच्याकडे बघून वाटलं. त्यांचं रंगरूप सगळंच नीट नेटके. तर मला वाटलं याचं खूप फी असेल किंवा काहीतरी अशी एक परीक्षा असेल जशी UPSC MPSC, ती पास केल्यानंतर म्हणजे काहीतरी अडथळे असते का, ह्या 4 पायऱ्या चढल्या की तुम्ही तिथे जाऊ शकता. तर मी असे एक प्रश्न विचारला लागलो त्याला का हे काय आहे ॲक्टिंग क्लासेस. ओके, मग आपण असं ना ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं असं आहे, जसं काय मला नाही, पण म्हणजे फी जरा जास्तच असेल ना इथं. तर नाही फी नाही आहे. आणि ते डोळ्यात असं एक स्पार्क यायला लागला, म्हणजे फी जरा जास्तच असेल ना, म्हणजे फी नाही आहे. अरे म्हणजे एक मार्क आणखी उत्सुकता, आणखी उत्सुकता, 1 मार्क, मग काय परीक्षा असते का रे? नाही अजून स्पार्क. असं होता 4-5 प्रश्न काहीच नाही, म्हणजे गर्दीत सामील व्हा असं आहे. तर 4था-5वा प्रश्न विचारायच्या अगोदर तो हसत असं टिंगल केल्यासारखं मला म्हणला, तुला जॉईन करायचंय का विचारतोय. मी म्हणलं हो रे. आणि मग तो शॉक झाला. म्हणलं हॅलो रवी, हे आपलं तुझं काम नाही रे हे. म्हणजे त्याला, कारण तो बिचारा गोरा चिट्टा हाईट असलेला, नाकी डोळीत तरतरीत असलेला असा माझा मित्र होता नामदेव कदम, आणि त्याला वाटलं हे तुझं काम नाही आहे. म्हणजे असं ते सुंदर दिसणारी जी एक फ्रेम आहे, कारण प्रत्येकाला जायचं ऍक्टिंग मध्ये तर हिरोच व्हायचं. हा म्हणजे प्रत्येकाला, आणि तुमच्याकडे एक त्या फ्रेममध्ये बसणारा तुमचा चेहरा पाहिजे, उंची पाहिजे, शरीर पाहिजे, असं सगळं पाहिजे, तर तुम्ही अभिनय करू शकता. तर मी म्हटलं नाही, मी सिरियस आहे. मला त्याचा नाईलाज झाला, कारण दुसरं काय बरं काय ॲडमिशन घ्यायचं ना, काय करायचं काय. तर म्हणलं ओके ठीक आहे. आणि 1 रविवार झाला होता त्याच्या अगोदर, हास्य 2रा रविवार होता, आणि मी अर्धं वर्कशॉप झालं होतं, म्हणजे 1.5 वर्कशॉप संपली होती, आणि अर्धं वर्कशॉप नंतर मी तिथे त्या दिवशी सुरू केलं. आणि तोही म्हणाला की ठीक आहे, मग आपण भेटत जाऊ ना, चांगलीच गोष्ट आहे ना, कारण गावाकडचे मित्र आहेत आम्ही. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं त्यानंतर चहा पिता पिता का मागच्या रविवारी काय शिकवलं आणि आत्ता काय शिकवलं, आणि आम्ही आत्ता काय करत होतो. हा एक मायमिंग एक्सरसाइज होता, कार वॉश. एक इमॅजिनरी कार आहे आणि ती आम्ही वॉश करतोय, आणि ती हसत रडत जे काही नवरस असतात, आता फार काय मला कळलं नाही, पण म्हटलं असं करायचं. तर मी म्हटलं सुरू, आणि अर्ध्या वर्कशॉप नंतर मी सुरू झालो. कुटुंबाने ऍक्सेप्ट केलं लगेच की हे करिअर स्विच करायचंय? सो कारण मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हे लगेच ऍक्सेप्ट केलं जात नाही, की कारण हे खूप अनप्रेडिक्टेबल करिअर आहे, इथे संधी मिळेल नाही असं असतं. कुटुंब विचारायला कुटुंबच नव्हतं इथे, सगळे गावाकडे होती. मी इथे कुठेतरी झोपायचो, कुठेतरी खायचो, कुठेतरी राहायचो. त्याच्यामुळं मी हे एक काय म्हणतो आपण भणंगच होता, कारण त्यात कोणाला काही सांगायचंही नव्हतं. तुम्हाला वाटतंय शिकायला गेलाय काहीतरी काम, त्यांना काहीच माहित नाही ना. त्यांना माहिती आहे काहीतरी केलंय, करतोय काहीतरी, त्यांना काहीच माहित नव्हतं. हे डिसिजन घेऊन झालं. आणि आता फक्त त्याच्यानंतर कधी जेव्हा कळलं त्यांना, त्यावेळेस ते फार म्हणजे असं अरे एक आपलं पोरगं वायाला गेलं, म्हणजे असाच तो सूर होता. सिनेमामध्ये गेला म्हणजे वाया गेला. हा म्हणजे नाटक, सिनेमा, आणि शेतकरी कुटुंब, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, त्यांना ते थोडंसं त्या जमान्यात तर जास्तच होतं. एक शिकलेला मुलगा आहे ना, एक नॉर्मली शिकलेला मुलगा म्हणजे त्याला तुला चांगली नोकरी लागू शकते, तू ग्रॅज्युएट झालाय, हे झालंय, आणि पुढे शिकत होता, तू लॉ करत होता, म्हणजे वकील जरी झाला तरी बऱ्यापैकी तुझं आयुष्य उभं राहील. आणि हे सगळं सोडून भिकेचे डोहाळे लागले तुला, असं ते नातेवाईक, मित्र परिवार, असं सगळ्यांमध्ये ते असं हळूहळू ते पसरायला लागलं, असं 1-2 वर्षानंतर. कारण तोपर्यंत तुम्हाला रोजचं काही कोणाला भेटत नव्हतं कधी, आणि मग ते हळूहळू ते असं काय करतोय बरं सांगता येत नव्हतं, पण ते कुठून तरी त्यांना कळायचं का ते नाटक बिटक काहीतरी चाललंय याचं. कारण मग नंतर ते वर्कशॉप 1 वर्ष केलं, आणि मग आविष्कार नावाची जी संस्था होती, त्या संस्थेत दुबेंनी मला ते तिकडे घेऊन गेले. मग तिथे चेतन दातार हे ते असे ते आमची सगळे आविष्कारची सगळी मंडळी जी आहेत, आविष्कार नाट्य संस्थेची, आणि ती खूप जुनी नावाजलेली संस्था होती. खूप सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, आणि अशी ती खूप मोठी खूप नावं आहेत, काकडे काका आहेत, अशी सगळीच मंडळी, आणि ती खूप अशी
स्वतःला वाहून घेतलेली माणसं होती त्या या क्षेत्रासाठी किंवा या थिएटरसाठी. आणि त्यांच्यात आम्ही सामील झालो. आणि मग ते हळूहळू कुठेतरी कळायला लागलं लोकांना की अरे हा आहे. म्हणजे त्यामुळे ते आपला एक मुलगा वायाला गेलेला आहे किंवा आपला मित्र वायाला गेलेला आहे किंवा आपला हा नातेवाईक म्हणजे आता वायाला गेलेला आहे, हे सुरू झालं सगळ्यांचं. पहिला ब्रेक कधी मिळाला की तो खूप त्याला खूप सांगावं की हा माझा मी यात काम केलंय? तो ब्रेक म्हणजे मी पुरुष नावाचं ज्यावेळेस नाटक केलं 2001ला, पण मध्ये खूप वेळ गेला. 10 वर्ष शिक्षण चाललं होतं ते सगळं. पण त्याआधी सुद्धा तुम्ही बरेच काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं नाही, पण तो सगळा जो बनगरवाडी केला किंवा द्रोहकाल केला, तर तो ब्रेक नाही म्हणता येणार त्याला. तो ट्रेनिंगचा पिरियड होता. सिनेमा काय आहे, कॅमेरा काय आहे, त्याचं काय कसं असतं ते. मग ते सिनेमे कसे मिळाले होते? ते माझे जे गुरु आहेत पंडित सत्यदेव दुबे, ते असे आम्हाला ढकलायचे. म्हणजे ते कसं पाण्याला घाबरणारं पोरगं कसं असतं एखादं, आणि आपण असं त्याला धरतो आणि देतो पाण्यात ढकलून, आणि मग त्याला सांगतो आता हातपाय मार, हे कर ते कर, आणि आडतो, आणि ते बाहेर कसं कावरं बावरं होऊन ते बाहेर येतं. तर तसंच ट्रेनिंग असतं ते. आणि त्या ट्रेनिंगसाठी ते असे आम्हाला ढकलून द्यायचे आणि जबरदस्ती करायचे. जाओ उधर मिलो, उसको बोला है मैंने, जाके मिल के आओ. आणि काही चॉईस नसायचा, कारण ते विचारणार तू गेला होता का तिकडे. बरं, ते इतकं ती ज्यांच्याकडे पाठवायचे, म्हणजे गोविंद निलानी काय, अमोल पालेकर काय, किंवा आणखी जी काय मंडळी होती त्यावेळेसची, तर त्यांचं त्या पंडित सत्यदेव दुबेंचं इतकं मैत्रीचं नातं असायचं. म्हणजे ते विचारू शकतात, ती भीती असायची का ते विचारणार उद्या तो रवी काळेला पाठवला, आला होता कोणी असा रवी काळे असा पोरगा, नाही म्हणले तर ते मारतील मला तिकडे. तिथे जिथे आमचं थिएटर, जिथे ॲक्टिव्हिटी चालते तिथं जायची पण बंदी होईल. मग त्याच्यामुळे जाणं भाग असायचं. आणि मग गेलं की काहीतरी मिळायचं, आणि मग ते शिकण्याचाच प्रकार होता तो सगळा. पण खऱ्या अर्थाने पहिलं जेव्हा एक कॉन्फिडेंटली आपण म्हणतो ना, समजून उमजून करणं. कारण ऑफबीट जे थिएटर होतं, आविष्कार काय, चेतना ग्रुप आहे आमचा, सुनील शानबाग होते तिथे, शिशिर शर्मा होते, अनेक मंडळी अशी नटमंडळी, विनोद रंगनाथन होते. तर ती सगळी अशी सिनियर मंडळी होती. आणि त्यांच्याबरोबर कामं करता करता खूप शिकायला मिळालं. पण ते सगळं ट्रेनिंगचंच पिरियड होता तो सगळा. अख्खं थिएटर काय, हे काय, मग प्रीती थिएटरला शो करतोय, इथं कर्नाटक संघला करतोय, किंवा NCPA टाटा तिकडे शो करतोय आम्ही. आणि त्यातून ते शिक्षणच चालू असायचं. पण त्यावेळेची जी नाटकं करायचो त्यावेळेस ती एक रॉ एनर्जीने व्हायचं सगळं. जसं रट्टा मारून आलो, वाक्य बोललो आणि आलो, असं दमछाक होऊन असं ते असायचं. एक समजून उमजून केलं, एक तो ठहराव आहे त्यातला शब्दांचा अर्थ काढलाय का, किंवा 2 शब्दांच्या मध्ये काय अर्थ आहे, तो पॉज किती आहे, काय आहे, त्याचे सेन्स काय आहे, ते काढायला शिकायला 8-10 वर्ष गेली. भाषेवरती काम करायला किती लागलं, की ग्रामीण भागातली भाषा आणि शहरातली, किंवा एक प्रमाण भाषा आपण ज्याला म्हणतो? खूप खूप काम करायला लागलं. आणि त्याला मी श्रेय देतो. माझं मराठी सुधारवलं चेतन दातार नावाचे कलाकार होते, लेखक होते, ज्यांनी बेबी लिहिलं, सावल्या लिहिलं, बेबी नाही, सावल्या लिहिलं होतं, आणि बेबी दिग्दर्शित केलं होतं त्यांच्यावर. मी त्या बेबीतही काम केलं, त्यावेळेस अगदी नौका होता. आणि त्या बेबीचं रिहर्सल चालू असताना कर्वे नावाचं कॅरेक्टर होतं, आणि तो ब्राह्मण, आणि त्याची भाषा मी बोलायला लागलोय. तो घोडेगावचा रवी काळे आणि मराठी जेव्हा बोलायला लागला ते डायलॉग, तो म्हणला थांब, तू कुठून आलाय? मला म्हणला दातार चेतन. म्हटलं मी घोडेगावचा. म्हटलं रवी तुला माहिती आहे का, हे जे तू बोलतोय हे चुकीचं आहे. म्हणलं मला नाही माहीत, आमच्याकडे सगळे असंच बोलतात. नाही रवी, म्हणजे असं इतका असा तो काय करायचं त्या मुलाचं, ह्याला भाषाच येत नाही आहे, आणि हा थिएटर करायला आलाय, आणि 1-1.5 वर्ष झालं हा वर्कशॉप केलंय, हे केलंय, आणि आता नाट्य संस्थेत आलाय, तो त्याही आविष्कारमध्ये, आविष्कार सारख्या संस्थेत आला आहे. दुसरी कुठली तरी अशी गल्लीबोळातली संस्था अशी चालून गेला असता, तो खपून गेला असता तिथे नट. पण आविष्कारामध्ये शक्यच नाही, कारण सगळे जवळजवळ 90% देशपांडे, कुलकर्णी, कर्णिक, आणि त्याच्यात हा काळे असा आणीपाणी बोलणारा गावाकडचा. म्हणला रवी हे चुकीचं आहे, तुला जर थिएटर करायचं असेल तर तुला हे सुधारावं लागेल.
म्हटलं चालेल. आणि आपलं कळत काहीच नव्हतं, कारण तो शॉक होता असा एक. हे एखाद्याला म्हणजे मातृभाषा तुमची जी तुम्ही समजताय तीच चुकीची असं कोणतरी सांगतंय, किंवा मी एखादी परीक्षा पास केली आहे आणि त्यातून माझं आता काहीतरी भलं होणार आहे, पण एक समोरचा व्यक्ती सांगतो हे तुझे पास झालंय ना, हे बोगस आहे, कम्प्लीट हे सर्टिफिकेटच बोगस आहे, बोल आता. हे जी पायाखालची जमीन खिसकणं जे म्हणतो ना आपण, तसं माझी अवस्था झाली. हे तो काय बोलतो हे मी फक्त ऐकत होतो, मला रिॲक्ट होताच येत नव्हतं. आणि मग घरी गेलो आणि रात्र झोप नाही, विचार करतोय, कारण 1.5-2 वर्षाचा प्रवास झालेला होता आणि स्वतःला एक असा क्रांतिकारी डिक्लेअर करून का नाही मला आता ॲक्टर व्हायचं आहे. आणि हा असा प्रचंड मोठा अशी भिंत समोर आली आणि अंधार. पण मग एक असं 3-4 वाजता पहाटे काहीतरी स्वतःला सांगितलं, म्हणजे ठीक आहे ना, नाही येत ना, शिक ना, शिकता येत आहे ना, तर शिकूया. आणि मग सुरुवात केली. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि चेतन दातारला विचारलं, म्हणजे कसं वाचायचं मला सांग. आणि मग त्यांनी पण सांगितलं मला. आणि मग त्यांनी माझ्यावर खूप काम केलं की रवी हे पाणी आहे, पाणी नाही आहे, येणारच का, येतोयस का, जमणार आहे, जमणार नाही ते, असं नाही येते. मग ती भाषा आहे, मराठी झालं, मग हिंदी, मग उर्दू, मग असं एक एक शिकायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात हाईट किस्सा मी नेहमी सांगतो, मी भाषेतला पहिल्यापासूनच कच्चा विद्यार्थी. मला 10वीला हिंदी, मराठी आणि इंग्लिश हे 3 जे भाषेचे विषय होते, मी 10वीला 3ही विषयात मला 35 आहेत. टोटल मार्क 42. पण त्याच व्यक्तीने आता अनेक भाषा. हा, आणि तीच व्यक्ती म्हणजे हे कसं काय गणित आहे मला माहित नाही. त्या भाषांविषयी मला शुद्धलेखन माझं अजूनही फार विचित्र आहे. मी लिहिताना मी अजूनही चुका करतो, बोलताना मी आता बरोबर ते रस्व दीर्घ आणि पाणी सगळं मी करतो, पण मला लिहिताना मला अजूनही पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, पहिला उकार की दुसरा उकार मला समजत नाही. आणि हे शिकवलंच नाही कुणी, म्हणजे त्या शाळा गावाकडच्या शाळेत असं कोणी शिकवतच नव्हतं, त्याचं काही लक्षच नव्हतं आमचं, कोणाचंच नव्हतं, किंवा माझं नसेल माहीत नाही मला, पण मला आठवत नाही का हे शिकवलंय आणि मी नाही शिकलो. आणि आज हे माझे गुरु एकदा पृथ्वी थिएटरला सरकार आल्यानंतर आणि मी साऊथला काम सुरू केल्यानंतर जवळजवळ 5-6 भाषेत, तर मी असंच त्यावेळेस जायचो आम्ही पृथ्वी थिएटरला, आणि तो एक आमचा अड्डा असायचा झूला. तर पंडित सत्यदेव दुबे मला असे बोलवायचे आणि बसवायचे, आणि नवीन जे स्टुडंट असायचे त्यांना सांगायचे, ये देखो ये मराठी भी नहीं आता था इसको, और अभी 6 लैंग्वेज में काम करता है, डबिंग भी करता है. मराठी नंतर पहिली सुरुवात हिंदीत केली की साऊथमध्ये? नाही, माझं टार्गेट पहिलं हिंदीच होतं, मराठी नव्हतंच. मग पहिली हिंदीतनं पहिली हिंदी केली. मग त्याच्या प्रयत्नच असा चालला होता, करायचं तर खूप चांगलं काहीतरी करायचं. मग हिंदीमध्ये कोणतं काम मिळालं? पहिली फिल्म मी अब तक 56 केली, आणि ती पण याच्यासाठी केली की मी राम गोपाल वर्मा, कारण मी थोडंसं एक खूप कॅल्क्युलेशन करून स्ट्रगल केलं, किंवा प्रत्येक गोष्ट अशी ठरवून केली. मग त्याला वेळ लागला मला. म्हणजे हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इतरत्र कामं मिळत होती त्यावेळेस. 2001, 2, 3, 4 नवीन चॅनल येत होते, सिरियल्स सुरू झाल्या होत्या, खूप कामं मिळायला लागली होती कलाकारांना, आणि थिएटरच्या लोकांना तर खूपच डिमांड होती त्यावेळेस, कारण ते तयार असतात ना. आणि मला अनेक माझे मित्र जे कलाकार आहेत ते मला सांगायचे, अरे इथे जा, तिथे जा, तिथे सिरियलचं काम चाललं, इथे सिनेमाचं कास्टिंग चाललंय तिथे. आणि मी म्हटलं नाही, मी ठरवलं मला नाही जायचं, आणि मला फक्त राम गोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे काम सुरू करायचं, आणि मग तिथून बाहेर निघायचं. राम गोपाल वर्माच का? आणि ह्याचं कारणही असं आहे का त्यांनी आत्तापर्यंत काय केलं होतं, जी हिस्ट्री होती, तर त्यांनी आत्तापर्यंत खूप नवीन कलाकारांना खूप चांगली कॅरेक्टर दिली होती. राजपाल यादव आहे, मनोज वाजपेयी आहे, अशी खूप नावं घेता येतील त्यांना काम देऊन, आणि ती चांगल्या लेवलला त्यांना नेऊन ठेवलं होतं. म्हणजे नॉर्मली काय होतं, नाही तुम्हाला एक सीनसाठी बोलावलं जातं आणि परत 2 वर्षानंतर परत एक सीनसाठी बोलावणार, ते त्यात करिअर होईल असं मला नाही वाटलं कधीच. तर राम गोपाल वर्माचं याच्यासाठी आणखी पुन्हा एकदा का त्यांचं ते फॅक्टरी नावाचं ऑफिस चालू केलं होतं त्यांनी, आणि ते 24 तास उघडं असायचं, आणि ॲट ए टाईम
एखाद्या 2 सिनेमाचं स्क्रिप्ट शूटिंग चालू आहे, 2 सिनेमांचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे, 4 सिनेमांचं प्री प्रोडक्शन चालू आहे. अशी एक एक टेबल म्हणजे एक एक फिल्म असायची. आणि म्हणलं इथे एकदा घुसलो आपण का इथे काम मिळेल आणि मग मग आपण सोपं होऊन जाईल. आणि इथे इतकं काम चालू आहे का काही ना काहीतरी होऊन जाईल पटकन. आणि तेच झालं. कारण अब तक 56चा एक सीन केला आणि सरकारचं स्क्रिप्ट रेडी होतं. राम गोपाल वर्मा एडिट करायला बसले तो माझा सीन योगायोगाने. कारण ते 2 वर्ष मी स्ट्रगल करत होतो. आणि त्यांनी नंतर मला सांगितलं सरकारच्या सेटवर का मैं तुझे ॲक्टर ही नहीं समजता था, मुझे लगता था ये क्यों मिलता है लड़का. कारण ती गावची ती नाही जात ते लवकर. कारण तुम्हाला ते बॉडी लँग्वेज तुमचा तो न्यूनगंड आपण असं होऊन नाही होत ते आपलं. म्हणजे ते आणि मी नेहमी लोकांना सांगायचं मला स्क्रीनवर करायला सांगा ना. मी नॉर्मल आयुष्यात मला राहू द्या तसा जसा आहे तसाच राहू द्या मला. कारण मला माहिती आहे मी कोण आहे आणि माझ्यातून तो नाही जाणार. कारण तो काही वर्ष तो माझ्यात आहे आणि त्याला तसं राहू द्या. आणि मला तो आवडतोय. कारण मी तो फक्त पोटासाठी बाहेर पडलेला आहे. बाकी तो तसाच आहे असावा असं मला वाटतं आयुष्यभर. कारण ती मातीशी नाळ जुडणं म्हणतो ना आपण. पाय तुमचे जमिनीला घट्ट असावेत आणि आकाशाला हात लावावेत. तर ते मला ते करायचं आहे. मला ती म्हणजे हवेत नाही उडायचं आहे. तर मी कोण आहे मला माहिती आहे. पण हा अभिनयच आहे. परत जगण्यातही हा अभिनयच करायचा आहे का. पण मी शेतकरीच असणार आहे आयुष्यभर आणि मला शेतकरी राहणं आवडेल. आणि मग ते राम गोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये 2 वर्ष मी स्ट्रगल करत होतो. मी त्यांना भेटायचो आणि त्यांनी इतका मला पाठ केला होता हसतो का ज्याच्यापासून दूर राहायचे. त्याचं नाव पाठ झालं होतं. आणि मग मी त्यांचा फोन आला माझ्या नंबर आला मोबाईल नंबर. मग मी त्यांना फोन केला 8-10 वेळा फोन केला. म्हणजे त्यात 1 वर्ष गेलं असेल. मग ते मी फोन केला की सांगायचं रवी राईट नाऊ आय एम इन हैदराबाद कॅन यू कॉल मी आफ्टर 15 days. मी अलार्म लावून 15व्या दिवशी फोन करायचो. हा कट्टू अगदी. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणायचे राईट नाऊ रवी नथिंग इज देअर कॉल मी आफ्टर 1 month ना. मी 1 महिन्याने फोन करायचो. आणि असं 8-10 वेळा झाल्यानंतर मी स्वतःच विचार केला नाही याने म्हणलं आपण या माणसाला त्रास देतोय असं नाही होणार. काहीतरी वेगळा रस्ता बदलायला पाहिजे. आता भिंत तीच तोडायची पण मार्ग बदलायचा आहे. मग वेगळं त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांना भेटायला सुरुवात केली. ओळखी वाढवायला सुरुवात केली. आणि मग ते होता मग अब तक 56चा एक सीन आला माझ्याकडे. मी तो वाचायला दिला मला. त्यांना माहिती होतं हा करणार नाही एक सीन नाही करणार. त्यांना माहीत होतं कारण थिएटरवाला आहे ना आणि चांगलं काम करणारी माणसं आहे ती. त्यांना माहीत होतं नटही चांगला आहे. पण ते असं ना म्हणतात तुमच्या नशिबात पाहिजे काही गोष्टी. तर सगळं तुमच्याकडे असतं पण नशिबात जर नसेल तर नाही मिळत. तर तसा तो प्रकार असावा कदाचित. आणि तो सीन वाचल्यानंतर तो म्हटलं यार हा सीन चांगला आहे करूया. एक आपली काय म्हणतो आपण एक हे होईल आपल्या याच्यात ॲड म्हणतो ना आपण एखादी गोष्ट दाखवायला लोकांना काहीतरी एक तो सीन तयार होईल. आणि मी म्हणलो करूया. आणि ते 2 तासात तो सीन शूट झाला अब तक 56 मध्ये. नाना पाटेकर माझ्यासमोर होते आणि मी त्यांच्यासमोर. आणि तो सीन माझा होता. नाना भले हिरो होते त्या सिनेमाचे पण त्या सीनचा हिरो मी होतो. आणि म्हणून मी तो केला. तो केल्यानंतर तो एडिट करायला योग माझ्या नशीब चांगलं एडिट करायला राम गोपाल वर्मा बसले. आणि त्यांनी मला हे सरकारच्या सेटवर सांगितलं. बसल्यानंतर त्यांनी ते एडिट केला आणि सरकारचं कास्टिंग चालू झालं तेव्हा सांगितलं का रवी काळे ॲक्टर आहे तो मला पाहिजे त्याला बोलवा. म्हणजे या छोट्या कामामुळे एक हा. आणि मग सरकारची ती भूमिका जो चंदर आहे तो मला असा आपण काय म्हणतो सोन्याच्या थाळीत किंवा चांदीच्या थाळीत म्हणतो ना आपण विथ सगळं सागर संगीत आरती सहित माझ्या हातात आला. मला बोलवलं भेटायला बोलवलं. आणि त्यांना वाटलं मी बरंच काही करत असेल कारण एवढा चांगला ॲक्टर. तर मला पहिला प्रश्न त्यांचा की कितना बिझी हो रवी. म्हणलं नाही सर खाली हो. I saw you acted in one Telugu film also. मैंने हाँ सर उतना ही बस एक उसमें भी ऐसे 2-3 सीन है. तर ती नागार्जुनाबरोबरची एक फिल्म केली होती अब तक 56च्या नंतर मास नावाची. तेलुगूमध्ये त्याचं नाव मास. ते आता सोनीवर बऱ्याच वेळा 1 man आर्मी म्हणून येते. हा सूर्या ती. तर ते मग मी म्हणलं हो सर पण तो तेवढंच आहे असं माझ्याकडे बघितलं. रवी आणि मग त्यांनी सरकारचं सगळं सांगायचं. आणि मग
त्यात असं एक कॅरेक्टर आहे की ते असं आहे तसं आहे तसं आहे असं सगळं म्हणजे. आणि मी नॉर्मल होतो असं ऐकतोय आपलं ओके सर. मला वाटलं असं 1-2 सीन असतील पण म्हटलं हरकत नाही कारण तो सीन अब तक छप्पन सीमित आम्हींनी डिरेक्ट केला होता. हा स्वतः रामगोपालांना डिरेक्ट करणार होतो तर त्यांच्यासमोर काम करणं माझं टार्गेट होतं की मग त्यांच्या लक्षात येईल का मी कोण आहे आणि मग ते काहीतरी माझ्या आयुष्यात घडवतील पुढे मोठं घडवतील असं होतं वाटत होतं. आणि मी नॉर्मल होतो. मग अर्धा-पाऊण तास मीटिंग झाली, चहा कॉफी सगळं झालं. मी नॉर्मल आहे. कारण नॉर्मली काय होतं कलाकाराला त्याचं कॅरेक्टर असं सांगतं की तूच हिरो आहे, हे बाकी सगळे बच्चन वगैरे आहेत पण तू मेन आहे असं ते ऐकवलं जातं. म्हणजे तू किती भारी आहे तो कॅरेक्टर. त्यामुळे माहीत होतं ते कारण थिएटर केले 10-12 वर्षे घालवली होती ना इंडस्ट्रीमध्ये. लोक कसं वागतात काय करतात. बाहेर आलो ऑफिसच्या आणि त्यावेळेस जाताना मी बऱ्याच लोकांना कॉल केला होता. काय आहे कशासाठी बोलवलं कोणालाच काही माहीत नव्हतं. रामगोपालांना भेटायला बोलवलं आहे कशासाठी. ज्यांनी कॉल केला त्याला विचारलं काय 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 रिझन काय. एक मानसिक तयारी करता येते ना की बाबा ह्या कारणासाठी तुला बोलवलं आहे. तर त्यांचं टॉयलेट खराब झाले ते टॉयलेट रिपेअर करायचे, त्यांचं घराचा ऑफिसचा रंग खराब झाला रंग पेंट करायचा आहे. मग आपण तयारी करू ना काहीतरी हा मी असा पेंट करू शकतो सर असं त्या पेंट हे जे काय असेल कोणालाच काही माहीत नाही. आणि मी गेलो ती मीटिंग झाली आणि त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं होतं की मीटिंग होने के बाद तू मिल के जाना वैसे मत जाना. तो जो तू होता ना जाईपर्यंत आणि मीटिंग करून बाहेर येईपर्यंत तो रवि तू मिल के जाना. अरे रवि मालूम नहीं तुझे क्यों बुलाया है. आणि मी बाहेर आलो. ती सगळी मंडळी जी होती 4-5 ज्यांना मी फोन केले त्यांच्या ऑफिसमधले अब तक छप्पन आणि इतरांना जे मी भेटलो त्यांचे नंबर आले होते त्यांच्याकडे माझे नंबर नव्हते कारण स्ट्रगलरचा नंबर कोणी सेव्ह करत नाही कारण त्यांना माहिती असं समोरच्याला हा 50 वेळा फोन करणार नाही त्याचं सेव्ह करायची काही गरज नाही आणि त्याच्याशी याचं काही काम नाही आहे. त्याच्यामुळे बाहेर पडलो ऑफिसमधून मीटिंग झाल्यानंतर आणि मी नॉर्मल होतो. आणि क्या हुआ रवि. मैंने कुछ नहीं वो कुछ चंदर का कैरेक्टर मुझे बोल रहे सर और मैं कर रहा हूँ वो. आणि त्यांच्या डोळ्यातला जो स्पार्क आहे म्हणजे ते असं मी बोललो आणि रवि सर असं अरे सर कॉंग्रॅच्युलेशन असं ते जो असा एका म्हणतो ना आपण एक बंद खोली आहे अंधारी खोली आहे आणि एक वीट काढायची भिंतीची आणि अख्खी अशी लाईटचा कवडसा येतो आणि अख्खी रूम एनलाईट होते. असं ते काहीतरी वेगळंच म्हटलं हे काय वेगळंच म्हणजे आपल्याशी म्हणजे काय गॅग करतायत आपल्याला मस्करी करतायत हे सगळं असं वागून माहीत नाही आता काय. आणि मग कोण सर पाणी मग बिस्लरी काय येते सर चहा घेणार की कॉफी आणि सगळे सर करायला लागले जसं त्यांनी ऐकलं का मी चंदर करतोय. असे ते असिस्टंट डायरेक्टरपासून तर जे मॅनेजर प्रोडक्शनवाले हे ते सगळे सर 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 आणि मग बसायला कोण काय देत आहेत हे काहीतरी गडबड आहे. आपली टिंगल करतायत आपल्याबरोबर काहीतरी मस्ती करतायत की हे काय. म्हटलं ठीक आहे आता जे काय असेल ते आता त्याला काय विलास तर काहीच नाही बाय मी काहीच करू शकत. बरं ते चांगलंच वागतायत ना वाईट काय जरी खोटं जरी असेल हे हरकत नाही बघूया म्हणलं. आणि घरी आलो तर मला माहिती अजूनही सायनवरून 255 नंबरची बस जाते झूला. मी ती पकडून गेलो होतो तिकडे कारण तिकडेच त्यांचं ऑफिस होतं आणि त्याच बसने यायचं होतं मला 255 आणि सायनला उतरायचं होतं. तर त्या सगळ्या प्रकारामुळे ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर आता लेफ्टला जायचं की राईटला जायचं बस पकडण्यासाठी मला कळेना. तो इतका डोक्यात विचारांचा असा घोंगावा सुरू झाला. आणि मग नंतर बॉडीनेच असं आपण एक करून बघतो ना की नाही ऑफिसमध्ये जाताना मी असा उजवीकडे वळलो होतो म्हणजे याचा अर्थ मला आता डावीकडे वळायचं आणि मग पुढे. आणि असं बरंचसं एक 100-150 मीटर चालल्यानंतर मला ते विजन क्लिअर झालं की आता पुढे गेलं की ते अंधेरीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तिथपर्यंत चालत जायचं आणि मग तिथे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाहेर 255चा बस स्टॉप आहे तिथे 255 पकडायचे आणि सायनला यायचं. तर असा तो प्रकार आहे सगळा. आणि हे सगळं कारण अपेक्षितच नव्हतं. आणि ते ह्या बाहेरच्या ज्या मंडळींच्या रिॲक्शन होत्या ना याच्यावरून मला लक्षात आलं काहीतरी मोठं गाभाडं आपल्या हाताला लागलेलं आहे. मोठा खजान्याची चावी आपल्याला सापडलेली आहे पण आता शांत राहूया आणि घडेल तेव्हा बघूया आता काय. पण काहीतरी सापडलंय आता कोणाला सांगू नकोया म्हणतो ना आपण झाकून ठेवूया ते झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि ते घडलं आणि मग सुरू झालं सिनेमा शूटिंग सुरू झालं. आणि मग तो सरकार हा आयुष्यातला पहिला
एक प्रचंड मोठा ब्रेक. आणि मग त्यातून 1 महिन्याच्या आत साऊथच्या 3ही भाषेतून मला फिल्मची ऑफर सुरू झाली, शूटिंग सुरू झाली. सरकारनंतर शूटिंग सुरू झाली होती. म्हणजे सरकारची जी पार्टी होती 25 जुलैला सरकार हिट झाल्याची पार्टी होती JW मॅरियटमध्ये, आणि 26 जुलैला मुंबई पाण्याखाली होती अख्खी. त्याच्यामुळे ती तारीख लक्षात राहिली, कारण 26 जुलै मुंबई पाण्याखाली होती. मोठा जो मुंबईत बुडाली होती 2005ला तो. आणि साऊथ तेव्हा मी साऊथच्या शूटिंग चालू असताना शूटिंगमधून मुंबईला पार्टीसाठी आलो होतो, सक्सेसच्या पार्टीसाठी. असं ते करिअर सुरू झालं. सो राम गोपाल वर्मांशी पर्सनली काम करण्याचा आणि ॲज अ पर्सन म्हणून ते कसे आहेत, काय अनुभव आहे काम करण्याचा? इतका सुंदर अनुभव आहे. आत्ताही मी त्यांच्यावर एक सिनेमा करतोय. त्यात मनोज वाजपेयी आहे, मी आहे, राजपाल यादव आहे. एक शेड्यूल झालं आहे, आता पुढच्या महिन्यात पुढच्या शेड्यूल आहे आणि संपेल ते. म्हणजे इतका भन्नाट अनुभव आहे. म्हणजे मला वाटतं मी आत्तापर्यंत जवळजवळ जे काही 300 फिल्म केल्यात त्यातले कमीत कमी म्हणजे 200 डिरेक्टर तर असतील. आत्तापर्यंत 200 डिरेक्टरबरोबर काम केलं असेल का? कारण काही लोकांबरोबर 4 केलेत, काही लोकांबरोबर 5 सिनेमे केलेत, असे अनेक डिरेक्टर आहेत. आणि राम गोपालांबरोबर 5-6 सिनेमा केले मी. पण त्यांच्यावर काम करणं म्हणजे ते काम वाटतच नाही. म्हणजे ती एक काय म्हणतो आपण ट्रीट आहे असं वाटतं. आणि अभिनेता म्हणून माझा पहिल्या सिनेमापासून त्यांचं जे ट्युनिंग सुरू झालं आणि ते खूप असं त्यांना कळतं. थोडक्यात म्हणजे आपण जोहरी आहेत ते असे, हा काय नट आहे आणि मग ह्याला काय करायचं, मग त्याला किती फ्रीडम द्यायचं. आणि ते मला त्यांनी आत्तापर्यंत असं कम्प्लीट म्हणजे ते बांधूनच ठेवत नाही. रवी म्हणजे ते सीन करायच्या अगोदर काय रवी ये कैसा करेगा क्या करेगा, मग मी सांगितलं असं कर, असं होईल. मग त्या हिशोबाने लाईटिंग, त्या हिशोबाने कॅमेरा प्लेस होतो, त्या हिशोबाने सगळं होतं. त्यामुळे तू काय करणार ते सांग. आणि बऱ्याच वेळा असं पण झालं माझं त्यांच्याबरोबर, इव्हन सरकारमध्येच झालं. मी रिहर्सल करताना काहीतरी केलं आणि त्यांना ते आवडलेलं नाही. आणि मग ते मला विचारायचे रवी यू फील ही ॲक्ट लाईक दिस, म्हणजे तो कॅरेक्टर असं करेल. तर मी त्यांना सांगितले त्यावेळेस, हो सर तो असंच करेल, मुझे समजावा अभी क्यों करेगा ये. आणि मी त्यांना समजावं आणि ते म्हणले नाही राईट, यू आर राईट, करलो. इथपर्यंत फ्रीडम पहिल्या सिनेमालाच मिळाले मला. त्याच्यामुळं आता म्हणजे त्याच्यानंतर तर म्हणजे त्यांना इतकी खात्री, म्हणजे ते एक थोडक्यात आपण म्हणतो ना इतकं ट्यून होत होतं एक दुसऱ्याला. त्यांना माहिती आहे हा काय करू शकतो, किंवा ते सोडून देतात का रवी हा क्या करेगा, अच्छा असं अनेक वेळा झालं आहे का ते सोडून देतात हा रवी. म्हणजे सरकार राजमध्ये माझा ज्यावेळेस मर्डर होतो, मारायचं असतं मला, तर माझ्याकडे असं ते स्क्रिप्ट आलं होतं. ते लाईन्स होत्या अशा लेखकांनी लिहिलेल्या आणि मी त्या अशा वाचत होतो. त्या अशा समोरून जातात मी, माझं काही लक्ष नव्हतं, तर मी असं वाचत होतो पान धरून. आणि ते कोणीतरी आले, पान ते पेपर काढला माझ्या हातातून असा आणि फाडून असा फेकून दिला. आणि मी असं आणि ते फाडला फेकून असं सर स्क्रिप्ट आहे मेरा, वो मत पढ़ और वो मत बोल, तुझे क्या बोलना है तू बोल. सर मी म्हणलं मी आय एम नॉट अ रायटर. सर मालूम आहे मुझे, जो बोलना है ना तू बोल, वो छोट. असं इतकं वेगळं आहे त्यांच्यावर. हे दुसऱ्या सिनेमात का मी तू बोल, तू लिही, तू काय वाटेल ते कर. आणि मग मी ते लिहिलं होतं ते 20 साल. अच्छा, ते तुम्ही लिहिलं? हां, मग मी लिहिलं म्हणजे आपली 2 लाईन. ना ते बोलू देत नाहीत. राम गोपाल माझी स्टाईल आहे, ज्याला मारायचं त्याला ते बोलू देत नाही, ते मारतात. इतर लोक कसं मैं तुझे मार दूंगा, मैं ये करूंगा, असं भाषण असतात मारायच्या अगोदर. राम गोपाल माझी स्टाईल वेगळी आहे. ते असं अनएक्सपेक्टेड असं फाटकन मारून टाकतात कॅरेक्टरला, शॉक देतात ते. म्हटलं हे बोलू देणार नाही उगाचच. तरी मी आपल्या 2-3 लाईन काहीतरी लिहिल्या अशा आणि त्यांना ऐकवल्या. ते म्हणले हां ठीक आहे. आणि मी बोललो त्यामध्ये 20 साल में आपकी परछाई था, तब कहाँ था ये शंकर, आज भी आप मेरे लिए भगवान हो, आगे भी रहोगे, पर ये नाही. तो हा शब्द सुद्धा गाळला, ये आणि आता मारा मला. मी मारायला तयार आहे. म्हणजे आजही थोडक्यात बाळासाहेबांबद्दल तेच म्हणतात ना लोक. इतरांचे एकमेकाचे वाद आहेत, पण शेवटी बाळासाहेबांना सगळेच मानतायत. मग आता मी नावं नाही घेत, सगळेच. शिंदे काय, राज ठाकरे काय, उद्धव ठाकरे काय, सगळ्यांमध्ये ती वाद वेगळाच आहे. पण बाळासाहेबांबद्दल कोणाचाच वाद नाही. मग तेच होतं ना ते कॅरेक्टर. आप मेरे लिए भगवान.
हो नाही. तर ते त्यावेळेस ते, आणि त्यावेळेस ते होतं, हे पण होतं ना, शिंदे के आदमी ने फिर से नाटक सुरू किया आहे. तर ते एक व्हायरल झालं होतं काय, मी त्यात बोललो होतो ते डायलॉग, शिंदे के आदमी ने फिर से. तर आता हे ज्यावेळेस सरकार हे झालं, जे काय राजकीय उलथापालत, तर त्यातही ते व्हायरल व्हायला लागलं होतं की अरे हे तो पहिलेही बोला था. तर आता दशावतारमध्ये पण एक आलंय, अंबानींनी लालबागच्या राजाला असं दर्शन घेतलंय, तर दशावतारमध्ये मी पण देवाला असा पाय पडलोय. तर हे काय हे सुद्धा व्हायरल होईल. हा ते झालं, आता सुरू होणार आहे ते. तर ते कालच लोक, काल आम्ही सिनेमा बघितला, आजही काही लोकांनी बघितला, अरे म्हणे ते अंबानींचं तू ऑलरेडी कॅप अगोदरच करून बसलायस. म्हणलं हो, शूटिंग म्हणलं 8 महिन्यापूर्वी झाले, त्यावेळेस मी पाय पडलोय असं. बरं, या इंडस्ट्रीत आल्यानंतर, हिंदीत स्पेशली गेल्यानंतर पहिली असे कोण कलाकार मित्र जे भेटले आणि ज्यांची फार मदत झाली पुढे जाण्यासाठी? मदत अशी नाही, पण मित्र खूप आहेत. एक तर मिलिंद गुणाजी माझा खूप जवळचा मित्र आहे. म्हणजे आम्ही अगदी ऍक्टिंग वर्कशॉप पासून आम्ही बरोबर होतो. मराठीतले आपले सचित पाटील आहेत, तो माझा एक चांगला मित्र आहे. मदत नाही, कारण आम्ही वेगळ्या वेगळ्या याच्यावर, म्हणजे आत्ता पहिल्यांदा आम्ही फ्रेम शेअर करतोय. सिनेमा येईल रावण कॉलिंग नावाने, आणि अभिषेक गुणाजी, मिलिंदचाच मुलगा, त्याने तो डिरेक्ट केलाय आणि त्यांनी ते जुळून आणले. आम्ही तिघे एकत्र दिसतोय त्या सिनेमात. नाही तर आतापर्यंत सचित बरोबर मी एक मध्ये शॉर्ट फिल्म केली होती, पण ती अभिषेक गुणाजीनीच शूट केली होती. आणि मिलिंद बरोबरही छोटं मोठं काहीतरी कुठेतरी केलं असेल. मी द्रोकालमध्ये होतो, पण ती अगदी ट्रेनिंग पिरियड होता. नाही तर 1000 चौरस किमा असा एक सिनेमा केला होता, त्यातही. पण असं प्रॉमिनंट समोरासमोर आम्ही फ्रेम शेअर नव्हती केली. तर तो आत्ता तो एक सिनेमा येईल रावण कॉलिंग नावाने मराठीमध्ये, आणि त्यात आम्ही फ्रेम शेअर करतोय. आणि असं कधीही केलं नाही आम्ही मित्रांनी एकमेकाला की अरे तू जिथे काम करतोय म्हणून मला तिथे माझं नाव सजेस्ट कर, किंवा मी तिकडे म्हणून त्याचं नाव सजेस्ट केलंय असं. कारण ते एक वेगळ्या लेवलला आम्ही मैत्री ठेवली अशी, काम आपलं आपलं करायचं, आणि संध्याकाळी म्हणतो ना आपण काय परत फिरा रे, आणि घराकडे आपल्या, आणि असं मग ते गप्पा गोष्टींसाठी एकमेकाचे जे काय मन मोकळं करण्यासाठी म्हणा, किंवा विरंगुळ्यासाठी म्हणा, असं भेटायचं. कारण सुरुवातीपासून बरोबर आहेत आम्ही, अगदी वर्कशॉपपासून, आणि मग थिएटर हे असं सगळं. पण मिलिंद अगोदर स्टार झाला, मिलिंद गुणाजी, पण असं कधी वाटलं नाही की अरे तू स्टार झाला, कारण ती आपली वेळ येते आणि ती यावी. आणि मला सुरुवातीपासून असं वाटत होतं का कोणाचं तरी बोट धरून वर जायचं नाही, जे करायचं ते आपल्या जीवावर. कारण उद्या जाऊन ज्यावेळेस मी परत मागे वळून बघेल तेव्हा, म्हणजे जर कुणी असं मदत हात बोट धरून वर खेचलं, हे जर माझ्या याच्यात राहिलं लक्षात, तर ते आपण नाही केलं असं कुठंतरी वाटायला लागेल. आणि अनेक लोक दिसतात अशी इंडस्ट्रीमध्ये, कोणाच तरी बोट पकडून चालतात, आणि त्यांचा प्रवास फार होत नाही. कारण तुमची वैयक्तिक ज्यावेळेस जोपर्यंत ती एनर्जी नसते तुमच्याकडे, तोपर्यंत तुम्ही ते तुमचं म्हणून असं काहीतरी वेगळं करू शकत नाही. नाही तर मग ते असंच होतं, म्हणजे त्याच्या मागे उभा आहे, त्याच्या बाजूला उभा आहे, त्याच्या पुढे उभा आहे, असं ते. आणि ते मला करायचं नव्हतं. म्हणजे माझे मित्र अनेक लोकांनी मला जेव्हा सांगितलं होतं त्या जमान्यात, सरकारच्या अगोदर, का याला भेट त्याला भेट, मी कधीच त्या लोकांना भेटलोच नाही. म्हणजे त्या जाणीवपूर्वक त्या लोकांना नाही भेटलो मग. कारण मला माझ्यात टॅलेंट असेल ना, माझ्या पद्धतीने मला जाऊ द्या, का ते मी मिळवलंय हे मला, कारण नाही तर नको आहे मला ते. कारण असं काही आयुष्य अभिनयच करायला पाहिजे किंवा अभिनेताच व्हायचं आहे असं काही ठरवलं नाही. कारण आयुष्य वेगळं आहे, हा एक त्याचा पार्ट आहे आयुष्याचा, एक छोटासा भाग आहे, असं नेहमी वाटायचं. साऊथकडे प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा, म्हणजे याआधी पण तुम्हाला विचारलं की भाषा शिकणं फार कठीण टास्क असतो. सो बायासारख्या प्रेक्षकांना नेहमी प्रश्न पडतो की मग हे मराठी कलाकार साऊथमध्ये जातात, भाषा कशी शिकतात आणि मग त्यांना कामं कशी मिळतात. सो त्याविषयी मला ऐकायला आवडेल. त्याचं रिझन हे आहे, एक तर थिएटर जर तुम्ही केलेलं असेल तर पाठांतराची तुम्हाला एक सवय असते, आणि त्याच्यामुळं 2-4 लाईनी पाठ करणं म्हणजे फार काही वाटत नाही आम्हाला. आणि त्यातही प्रकार करतो आम्ही बरोबर. ते असं 1-10 वेळा नुसतं वाचलं शांतपणे तर ते शब्द डोक्यात बसतात, मग त्याचा अर्थ लिहून घेतो. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, मी नेहमी सांगतो की तुमचं पोट तुम्हाला सगळं शिकवतं. तुमच्या पोटात जर भूक असेल ना, तर तुम्ही ते शोधता सगळं आणि तुम्हाला ते सापडतं, आणि ती भूक होतीच. कारण आज हिंदी इंडस्ट्रीची जी अवस्था आहे थोडक्यात, ही त्यावेळेसही होती. आणि नाही म्हटलं तरी मराठी माणसाला थोडंसं, मी आता भाषा वादावर मला जायचं नाही आहे, पण
नाही म्हटलं तरी हिंदी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला डावललं जातं. हे वास्तव आहे आणि हे मान्य करायला पाहिजे. आणि हे माहीत असल्यामुळे आणि मला चालून साऊथच्या 3ही इंडस्ट्रीमधून चालून संधी आल्या किंवा बोलवलं गेलं अगदी काय म्हणतो आपण प्रेमाने किंवा आदरपूर्वक, तर म्हटलं जिथे आपल्याला आदरपूर्वक काम मिळते ना ते करूया ना आपण. बरं ते पण इंडस्ट्रीच आहे, म्हणजे हिंदीतच करायला पाहिजे असं काही गरज नाही आहे. आणि आज तर ते प्रूव्ह झालं. म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला 4-5 वर्ष लोक सांगायची मला, अरे तू नॅशनल इंडस्ट्रीमधून रिजनलमध्ये गेलास, तर मी म्हणायचो ठीक आहे, आता रिजनल पण जे काय चाललंय, जे करतोय मी तिथे अभिनयच करतोय ना, आणि त्यासाठी तर एवढा हट्टास केला होता. तर मग आता इथे काम देणार आहे याची वाट बघण्यापेक्षा कुणीतरी काम देतंय मला, तर ते पहिलं करतो ना. आणि जर ह्यांनी दिलं तर हे पण करेल, मी कुठं नाही म्हणले कोणाला. आणि ते कुणी जर उद्या बोलवलं आणि तसं मला आवडेल असं जर काम असेल तर मी करणारच आहे. आणि ते आजही चालूच आहे सगळं. तो प्रवास थांबलेला नाहीच आहे. त्याच्यामुळं आणि आज तर प्रूव्ह झालं साऊथच्या इंडस्ट्रीच्या आज जे तिथे काम होत आहे, जी क्रिएटिव्हिटी तिथे आहे ती हिंदीमध्ये नाही आहे. आणि आज तेच नट जे मला सांगायचे एका जमान्यात की तू नॅशनल याच्याहून तू रिजनलला गेला, तेच आता सगळे ते आता मला म्हणतात की अरे बघ ना जरा काही काम असेल तिकडे तर, आणि इथे काम नाही रे, 6 महिने झाले कॅमेरा नाही बघितला. पण आता तिथे पण काय झालंय, तिथे इतकी नटमंडळी आणि इतकं सगळं काही झालेलं आहे. त्यामुळे आता इकडच्या ते लोकांना तिकडे जाऊन स्ट्रगल करणं किंवा काम मिळणं एवढं सोपं नाही आहे तिथे. आणि आता ते सगळं असं फुललंय असं सगळं अगदी फ्लरिश झालेलं आहे सगळं. आणि म्हणून आता ह्या नटांना मला इच्छा असूनही त्यांना तिथं काम, आणि असं मिळत तर नसतंच मला नाही वाटत. कारण ते समोरच्या डिरेक्टरला किंवा प्रोड्युसरला वाटलं पाहिजे की मला याला घ्यायचे, मला हा पाहिजे. तुम्ही सांगून उपयोग नाही आहे. लोकांना तुमची गरज झाली पाहिजे किंवा त्यांची गरज तुम्ही निर्माण झाला पाहिजे, तर तुम्हाला काम मिळते. आणि आता मिळते, मी करतोय आणि करत राहणार आहे. पण दोन्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा तिन्ही इंडस्ट्रीमध्ये हिंदी, मराठी आणि साऊथमध्ये काय फरक जाणवतो? आणि खूप फरक आहे. काय आहे तो फरक? बेसिक म्हणजे तिथे सगळेजण सारखे आहेत साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये वागताना तरी ते सगळ्यांना. मी मध्यंतरी ऐकलं होतं, एक बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे दीपिका पादुकोणला, तिने सांगितलं की मी एवढे तास काम करणार नाही, यामुळे तिला रिप्लेस केलं. दीपिका पादुकोणलाही रिप्लेस केलं. म्हणजे प्रोफेशनलिझम हे साऊथमध्ये जास्त आहे. खूप आहे. वेळ पाळावं लागतात, तारखा ज्या दिल्या असेल त्या तुम्हाला पाळावं लागतात, वेळ पाळावी लागते. टँट्रम चालत नाही तिथे साऊथला, कोणाचीच नाही आणि कुणी करतच नाही. प्रत्येक जण आपापली जबाबदारी अगदी चोख पार पाडतो. मी कुणीतरी आहे म्हणून मी काहीतरी करेल अजिबात अलाउड नाही तिथे. आणि कामाच्या वेळेस फक्त काम हा त्यांचा नियम आहे. नाही तर ते रिप्लेस नाही, ते बॅन करतात. अनेक मोठमोठ्या नटांना त्यांनी असं बॅन केलेलं आहे. आणि असलेले सिनेमे सुद्धा काढून घेतले. कारण एक 10 दिवसात शूट झाले तरी त्याच्या हातात तो सिनेमा गेलेला आहे आणि तिथे नवीन कास्टिंग होऊन ते शूट केलेलं आहे त्यांनी. आणि माझ्या नजरेसमोर घडलं. आता नावं नाही सांगणार मी. आणि मोठे नट आहेत ते. आणि मग ते 2 वर्ष 3 वर्ष बॅन, आणि मग कुठेतरी ते ॲडजस्टमेंट होते. मग त्यांच्या चेंबर आहेत सगळ्या अशा अभिनय सिनेमाची, आणि त्यांच्या संघटना आहेत, तिथे जाऊन मग ते काहीतरी होत असेल, मला ते माहीत नाही. पण ते नंतर परत 2 वर्षांनी 3 वर्षांनी परत पुन्हा त्या इंडस्ट्रीत दिसायला लागले कुठेतरी, काही कोणतरी माफी मागितली असेल काय माहीत नाही. पण असं घडलेलं आहे आणि माझ्या नजरेसमोर घडलेलं आहे. अनेकांना बॅन केलेलं आहे त्यांनी आणि तिथे करतात. आणि मला आवडतं तसं, कारण आपण काम करतोय आणि आपण कमिटमेंट दिलेली आहे आणि कुणीतरी पैसे टाकतंय त्याचं त्याला रिटर्न देणं आपलं काम आहे ना. नाही तर इंडस्ट्री, कुठलीही इंडस्ट्री कशी चालेल? बरं, ही फिल्म इंडस्ट्री फार अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे की एखादं काम चालेलच असं नाही आहे. आपण भरपूर मेहनत करतो आणि ते चालेलच असं नाही आहे, किंवा खूप ऑडिशन्स दिल्यानंतर पण बऱ्याचदा रिजेक्शन येतं. सो असं रिप्लेसमेंट किंवा रिजेक्शन असा काही अनुभव आहे का तुमच्याकडे? खूप आहे. कारण तो आमच्या आयुष्याचा एक पार्ट आहे मोठा. आणि तुम्ही फ्रीलान्स बिझनेसमध्ये आहे, म्हणजे रोज आपण शेतीच्या भाषेत जर म्हणायचं तर रोज एक विहीर खोदायची आणि त्यातून पाणी काढायचं, आणि एक 10 दिवसाचं ते सीझन संपलं, काही जे काय असेल ते, परत दुसरी जागा, दुसरी शेती, दुसरी विहीर, असं ते सतत चालू आहे. आणि पण त्याची नंतर तुम्हाला सवय होते. आणि सुरुवातीला त्रास व्हायचा, अचानक असं काम, आणि अचानक 2 महिने काम नाही, आता घरी बसलोय, असं वाटायला लागतं की अरे आपण संपलो की काय.
आपल्याला कोणी बोलवणार की नाही, बरं कुठे आता बोलवलं पाहिजे. हा एक प्रकार असा आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. असं आता मला माहिती आहे का, तुम्ही डिरेक्टर आहात किंवा आणखी XYZ आहेत, ते त्यांना फोन करून आपण स्ट्रगल केला, ज्यांच्यावर काम केलं आपण, त्याचा काहीच उपयोग नाही, कारण त्यांच्याकडेच काम नाही म्हणून ते बोलवत नाहीत, ते पण घरीच बसले आहेत. त्याच्यामुळं शांत बसणे हा एकच पर्याय याच्याकडे दुसरा पर्याय काहीच नाही. पण एखादा सिनेमा असा लक्षात आहे की ज्यात खरंच काम करायचं होतं किंवा खूप चांगली भूमिका होती, पण त्यातून रिप्लेस केलं गेलं किंवा बोलवूनही नंतर नाही सांगण्यात आलं, असं कधी झालं? नाही सांगतच नाही ते आय विल कॉल यू बॅक, हम आपको फोन करते हैं, सांगतो मी तुम्हाला, हां. आणि मग ते कधीच सांगत नाही. ते सायलेंट मोडवर जातात आणि ते आपला फोन घेत नाहीत. हे पण करतात, अजूनही घडतं ते. आणि ते फार मोठ्या प्रोडक्शनसाठी घडते असं पण नाही, अगदी छोट्यातल्या छोट्या प्रोडक्शनमध्ये पण घडतं ते. आणि मग असं वाटतं कधी कधी, पण तोही एक पार्ट ऑफ द गेम आहे. त्याच्यामुळे त्याला काही विलाज नाही. आपण मी मग ते अशा वेळेस मी असं समजतो की ते आपल्या नशिबात नव्हतंच, किंवा ते आपल्यासाठी बरं नव्हतं असं स्वतःला समजायचं. का त्या सिनेमातून काही फार काही घडलं नसतं रे, काही उपयोग नाही, ते सोडून तुझ्या आयुष्यात ते म्हणतात ना, अगर मन की हो तो अच्छा है, मन की ना हो तो और अच्छा है, क्योंकि शायद इसमें भगवान की कुछ और इच्छा है और वो आपके लिए बहुत अच्छी है. तर हा स्वतःला सतत एक मोटिवेट करायचं, स्वतःला एक वेगळ्या ट्यून करून ठेवायचं वेगळं. कारण आयुष्य इतकं आणि ही इंडस्ट्री इतकी एक प्रकारचा जुगारच आहे, ह्याच्यात काहीच सत्य नाही. जसा सिनेमा अख्खा खोटा आहे, तो अजिबात सत्य नाही आहे, तसं सिनेमातल्या लोकांचं आयुष्य पूर्ण खोटं आहे, ते काही सत्य नाही आहे. त्यातून तुम्हाला काय सत्य काढायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि काढा. आणि म्हणून मी त्यातून एक मार्ग काढला आहे का मला शेती आवडते, मग मी शेती करतो. म्हणजे जेव्हा सिनेमात वेळ नसतो, सिनेमातून वेळ मिळतो मला, मग माझ्या गावाकडे मी आजही तुम्ही जाता शेती करायला? अगदी महिन्याच्या महिन्याला मी वेळ मिळाला की मी गावाकडे पळतो, शेतावर पळतो. 2009ला मी एक रान विकत घेतलं, असं पडीक जमीन, म्हणजे जी कोणाला नको आहे, सगळ्यांनी रिजेक्ट केलेली. म्हटलं असं मला काहीतरी द्या रे. असं 7 वर्ष लागली, शोधलं, मिळालं, माझ्या एरियातच मिळाले. आणि ती घेतल्यानंतर सगळे मला असे वेडा म्हणायचे, आणि मी वेडा आहे हे सुरुवातीपासून ठरलेलं आहे. कारण त्यांनी वेडा म्हणायचा आणि मी काहीतरी चमत्कार करून दाखवायचा, अभिनय करायला लागलो. त्यावेळेस म्हटलं हा वेडा आहे. हे ग्रॅज्युएट झालेला मुलगा, लॉ करत होता, UPSC MPSCची तयारी करत होता, आणि याला भिकेचे डोहाळे लागले, हे फालतू ते नौटंकी करायला लागले, हे वायाला गेलेलं पोरग आहे असं म्हणणारी लोक. तेच परत शेती करायला लागलो, मी शेती घेतली, आणि तेच पुन्हा ते म्हणायला लागले का आम्हाला आत्तापर्यंत वाटत होता बरा आहे, आता कळलं. म्हणजे आपल्याकडे ते गावाकडे जी एक म्हण आहे का, डोक्यात माती का काढून घेतोस, डोक्यात माती का टाकतोस, डोक्यावर माती का टाकतो, म्हणजे वेड लागले का तुला. म्हणजे वेडी माणसं करतात ना, अशी माती घ्यायची आणि डोक्यावर टाकायची, वेडे लोक करतात. म्हणजे तुला वेड लागले का असं मला सांगायला लागेल लोक. अरे शेतकरी आत्महत्या करतात, हे करतात, आणि तू शेती घेतली, तू बावळट आहे का, तुला कळत नाही का इन्व्हेस्टमेंट कुठं करावी, तू इतकं काय करतो, इथे का करतोय. मग मी त्यांना सांगितलं थोडंसं, ते जरा विचित्र होतं. म्हटलं जोपर्यंत मी तुमच्याकडे पैसे मागत नाही ना, तोपर्यंत मला सल्ला नका ना देऊ. ज्या दिवशी मी तुमच्याकडे पैसे मागायला येईल ना, त्यावेळेस मला सल्ला द्या. कारण तोपर्यंत मला जे करायचं मी माझ्या ह्याच्यात करतोय ना, मला करू देत ना. कारण तुम्ही अगोदरही मला नाही म्हटलेलं आहे सगळ्या गोष्टीला, आताही पुन्हा तेच करतायत. आणि मग ते तिथे सगळं डेव्हलप करायला सुरुवात केली, आणि ते डेव्हलप झालं. आणि मग मी तिथे द्राक्ष लावली, आंबे लावलेत पडीक जमिनीवर. ते सगळं ब्लास्टिंग करून, लेवल करून, आणि मग त्या गावातले लोक मला नाव ठेवायचे, तो आलाय म्हणे काळे, काहीतरी वेडा आहे, आणि म्हणे इकडे द्राक्ष लावणार, आंबे लावणार, हे करणार, ते करणार. त्याच्या शिवी देऊन बोलायचे, त्याच्या बापानी, त्याच्या यांनी शिकवले का, ते काय आपल्याला सांगते. आणि ज्यावेळेस आले तेव्हा मग त्यांनी माझा सत्कार केला, भूमिपुत्र म्हणून. म्हाळुंगे पडवळ नावाचं गाव आहे, हुतात्मा बाबू गणूंचं गाव, तिथे माझी शेती आहे. आणि त्यांनी, त्या गावकऱ्यांनी माझा सत्कार केला भूमिपुत्र म्हणून. आणि त्यावेळेस सभेत सांगितलं की काळे तुमची इतकी टिंगल केली आम्ही, इतकी टवाळकी केली, इतकी की आम्हालाच कळत नाही का मूर्ख कोण आहे. आम्हीच मूर्ख ठरलो. तुम्ही द्राक्ष पिकवली, सगळं पिकवलं, तुमची द्राक्ष आम्ही शेतात प्रेमाने खाल्ली, काही चोरून पण खाल्ली, आणि
आम्ही मूर्ख ठरलो. आणि तुमच्यामुळे, तुम्ही आमच्या गावात आल्यामुळे इथले जमिनीचे भाव वाढले, कारण आता जमिनी कोणी विकायला तयार नाही. म्हटलं मग तुमचं चांगलं भलं केलं की वाईट केलं मी, तुम्ही मला कमिशन द्या. पण असं आहे. आणि मला वाटतं ते प्रत्येक वेळेस आहे ना, प्रत्येकाला ते विजन नसतं. आता माझ्या शेतातही म्हणजे मी चंदन लावलंय, रक्तचंदन लावलंय, महोगणी लावलंय, अशी जंगल, म्हणजे ज्या जमिनीवर एक झाड नव्हतं तिथे कमीत कमी 20,000 झाडं लावली आहेत. आणि पुढेही मला माझ्या इच्छा अशी आहे का शेवटी करोनाने आपल्याला दाखवून दिलं हे सगळं जरी झूट मायाजाल जग असलं, सत्य फक्त एकच आहे, अन्न. आणि ते अन्न पिकतं शेतात. आणि दुसरं अजून एक मला नेहमी वाटतं, जसं एखाद्या देश किंवा एखादं कुटुंबही धरूया आपण 4 माणसाचं इथे असे 4 घर आहेत आणि त्या 3 घरांमध्ये एका घरातून अन्न जर जात असेल तर तुम्ही पारतंत्र्यात राहा. 3 घरं आहेत ना, ती पारतंत्र्यामध्ये आहेत, कधी पण ती पारतंत्र्यात जाणार आहेत. कारण तुम्ही ज्या दिवशी जो अन्न देतोय त्याचं तुम्ही ऐकलं नाही काही गोष्ट तर तो लगेच म्हणणार अच्छा ऐकत नाही का, त्याचं संध्याकाळचं जेवण बंद कर रे, बघूया उद्या सकाळी काय करतोय तो. हे होणार आहे. हे सेम देशाचं आहे, हे प्रत्येक तुमचं आमचं आहे. आणि हे करोनाने तुम्हाला दाखवून दिलंय का करोना काळामध्ये काही नव्हतं तरी चालेल, अन्न नको असं कोणी म्हटलं नाही, ते लागायचंच. आणि ते पिकतं फक्त शेतात. आणि आज शेताकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, कोणाला तिथे काही करायचं नाही आहे. जो तो उठतोय शहराकडे पळतोय. आणि शेतीकडे म्हणजे त्या शेतीत काम करणाऱ्या माणसांच्या मुलांना मुली मिळायला तयार नाही आहेत, त्यांना ग्लॅमर नाही आहे. म्हणजे इतकं हे निग्लेक्ट किंवा अरे अच्छा शेती, हो शेती करतोय, संपला. तर इतकं विचित्र असं काहीतरी जग चाललंय. तर म्हणून मला असं वाटलं की आपणच परत फिरा रे घराकडे आपुल्या, म्हणून तो एक उद्योग सुरू केला. आणि मला आवडतो तो. आणि मी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तिकडे जातो. आणि एक इच्छा आहे का शेतकऱ्यांसाठी काही जर करता आलं आयुष्यात ते करायचं. कारण आता ते जग पाहून झालं, जग जगून झालं, खूप काय काय बघितलं, खूप काय अनुभव घेतला. पण खरं फक्त तेच आहे, मातीच खरी आहे, ती झाडं खरी आहेत. आपण ती जंगलं वाचवली पाहिजे, झाडं वाचवली पाहिजे. आणि तोच मेसेज आत्ता जी आमची दशावतार नावाची सिनेमा रिलीज झाला आहे तो त्याच्याच अवतीभोवती तो फिरतोय सगळा. ती माती वाचली पाहिजे, ती जमीन वाचली पाहिजे, ती झाडं वाचली पाहिजे. कारण आज इतकी केमिकल आणि हे वापरून आपण त्या जमिनीची पण नाश करतोय आपण. तर ते कुठंतरी काहीतरी बदललं पाहिजे. आणि त्याच्यावर बघूया काय करता येईल, काय करण्यासारखं आहे ते. तर असं आहे, ते डोक्यात चालू आहे. सो दशावतारमध्ये आता तुम्ही मराठीत काम केलं, पण जसं पाहिलं तर मराठीत फार कमी आणि हिंदी आणि साऊथमध्ये तुमचं काम खूप जास्त आहे. सो मराठीत चांगल्या स्क्रिप्ट नाही मिळाल्या की बोलावणंच नाही आलं मराठीत? नाही, सुरुवातीला काय झालं मला वाटतं, सुरुवातीला तर लोकांना माहितीच नाही मी मराठी आहे, कारण मी सुरुवात हिंदीत केली. आणि माझा जो लुक आहे थोडासा तो असा मी साऊथचाच वाटतो त्याच्यामुळं. आणि राम गोपाल वर्मा परत, त्याच्यामुळे त्यांना असं बऱ्याच लोकांना वाटतं की मी साऊथचाच आहे. मराठीत मी केले जवळजवळ 20-22 सिनेमे केले आतापर्यंत, चांगले चांगले सिनेमे केले. आणि ठरवून मी मराठीमध्ये अगदी तळागाळातली कॅरेक्टर केली. धनगर केला, डोंबारी केला, परत धनगर 2-3 वेळा केला मी. कारण मी सतत लोकांना ज्या ज्या माझ्या संपर्कात आले त्यांना सांगितलं की मला विलन नका देऊ, पोलीसवाला नका देऊ, कारण मी ते साऊथला करतो आणि ते खूप ग्रँजर लेवलला करतो. त्यामुळे मला अशी तळागाळातली शेतकरी अशी कॅरेक्टर द्या. नातीगोतीमध्ये मी शेतकरी केला आणि तो पण वारकरी संप्रदायाचा, तो विठ्ठल भक्त शेतकरी असा केला मी, साधा एकदम भोळा. धनगर केला, बनगर याच्यामध्ये सुंबराणमध्ये. तर असं खूप केले, पण ते तितके पोहोचले नाहीत सिनेमे मला वाटतं अजून. आत्ता हा जो दशावतार आला आहे हाही मी कोकणातला जो एक तांडेल नावाचा प्रकार असतो, तर गावातला एक मोठा माणूस असतो आणि तो बोटी बिटी त्याच्या ताब्यात असतात किंवा एक असं ते कॅरेक्टर केलेलं आहे. आणि ते फार सुंदर झालेलं आहे, लोक ॲप्रिशिएट करतायत. आणि कोकणातलीच लोक म्हणतात की तुम्ही वाटलात तांडेल, तुम्ही तांडेल उभा केला. तर ते एक समाधान वाटतं का एक घाटावरचा माणूस कोकणातला तांडेल उभा करतोय, ती मालवणी भाषा बोलतोय. आणि हीच गंमत आहे. त्यामुळे आणि मला भाषांचं आता खरंच मी मगाशी बोललो का जगातली कोणतीही भाषा मी उद्या सिनेमात जर करायचं असेल तर मग मी तयार आहे. कारण इतका कॉन्फिडन्स मला आलेला आहे आता, सुरुवातीपासूनच आला होता. कारण ज्यावेळेस सरकार आल्यानंतर साऊथला काम करायला सुरुवात केली तेव्हापासून. आणि कारण दुसरं एक कळलं
अभिनयाची भाषा ही वेगळी आहे. ती ज्याला आली तो जगातल्या कुठल्याही सिनेमात काम करू शकतो, कारण अभिनय सगळीकडे सारखाच असतो. आणि फक्त त्याला पाणी म्हणायचे, नीर म्हणायचे, नीलू म्हणायचे, तन्नी म्हणायचे, वॉटर म्हणायचे, ते फक्त तेवढं ते उच्चार तेवढा आहे. आणि तू करता येईल की का नाही सर, इथं वॉटर म्हणायचं, बरं वॉटर, इथं पाणी म्हणायचं, बरं पाणी, तन्नी तेच पाणीच आहे, नीलू पाणीच, नीर पाणीच. तर हे असं ते शब्द आहेत फक्त, पण ते मग किती लेवलची तहान आहे ती, मग ते कसं उच्चारायचं, त्याच्या भावना काय आहेत, हे तर अभिनयात येत आहे ना. मग तो उच्चारायचं. मग तसंच ते आणि हे शिकवलेलं आहे, अभिनय तर शिकलेलो आहे आणि तो जगण्यातही वापरता येतोय मग अभिनय. सो आजपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम करून झाले, दिग्दर्शकांसोबत काम करून झाले, असे कोणते लिस्टमध्ये अजून बाकी आहे की दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करायचं बाकी आहे, किंवा एखाद्या कलाकारासोबत काम करायचं आणि एखादं कॅरेक्टर करायचं राहिलंय? काहीच बाकी नाही. म्हणजे इतकं भरभरून दिलंय ना. आहेत काही कलाकार आहेत त्यांच्यावर काम करायचं असं वाटतं, पण ते माझ्या हातात काहीच नाही. आणि म्हणजे पहिला सिनेमा, ज्या एका छोट्या गावातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला पहिला सिनेमा, त्या अर्थाने सरकार, म्हणजे त्यावेळेचे दिग्गज अमिताभ बच्चन, लिजंड, आजही ते लिजंडच आहेत, पण त्यावेळेस तर फार पीकला होते. आणि त्यावेळेसचे सगळ्यात मोठे डिरेक्टर भारतामध्ये राम गोपाल वर्मा, आणि इतर जे माझे सहकलाकार होते त्यावेळेस त्या सिनेमातले, तेही सगळे दिग्गज होते. मीच नवखा होतो, नवीन होतो, माझा पहिला सिनेमा होता. पहिल्या सिनेमात जर तुम्हाला हे दिलंय परमेश्वराने, तर अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि ही लिस्ट आहे, पण ती येईल, मला वाटतं ती बोलण्या आधीच ती येईल, ती आणि ती म्हणजे चिरंजीवी बरोबर पण काम केलं, रजनी सरांबरोबर काम केलं, म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये जिकडे तिकडच्या सगळ्यात टॉपच्या लोकांनी सगळ्यांबरोबर काम केलं मी. पण इतकं चांगलं काम केलं की खांद्याला खांदा लावून फ्रेम शेअर केली त्यांच्यावर. अजून काय पाहिजे. रजनी सर हे मूळचे मराठी आहेत, सो तुमचा कधी मराठीत संवाद झाला त्यांच्याशी? पहिली भेट काला करताना, पहिली भेट. आणि आम्ही मुंबईतच नेपेन्सी रोडला इकडे कुठेतरी बंगला आहे, तिथे शूट करत होतो. आणि शॉर्टमध्ये असे उभे होते आणि मी त्यांना मराठीतच बोललो. मला माहीत होतं ना ते शिवाजी गायकवाड आहेत, ते रजनीकांत नाही आहेत, आपल्यासाठी शिवाजी गायकवाड. आणि त्यांचं बँगलोरची जी वस्ती आहे त्यांचं जे बालपण गेलं आहे, त्या वस्तीतही मी जाऊन आलो होतो. कारण मी एक पहिला बँगलोरचा कर्नाटकमधला सिनेमा केला होता, सायनाईड नावाचा. तर त्यात राजीव गांधी हत्याकांड याच्यावर तो सिनेमा होता, आणि त्यातला शिवरासन मी केला होता, लीड रोल होता तो शिवरासन, वन हेड जॅक, ज्याने राजीव गांधींना ब्लास्ट केलं. तो शिवरासन आणि सुभा ते श्रीलंकेतून आले होते LTTचे, आणि त्यांनी इथे येऊन इथली लोक त्यांचे सिम्पथायझर गोळा करून राजीव गांधींची हत्या घडवली. तर तो शिवरासन मी केला होता. त्यावेळेस सिनेमा करताना मला एक जो मॅनेजर होता त्यावेळेस, तो म्हणाला, सर हम लोग भी मराठी है, रजनी सर हम लोग एक ही बस्ती में रहते थे, अभी रजनी सर उधर गए. म्हणलं मग तुझ्या बस्तीवर यायचंय मला. आणि तो मराठी बोलायचा, ते थोडंसं वेगळं मराठी आहे, कानडी मिक्स थोडंसं मराठी आहे त्यांचं, आणि उच्चार करण्याची पद्धत त्यांची थोडीशी वेगळी आहे. तर रजनी सरांचा तो किस्सा आहे. पहिल्या शॉटला मी असं उभं राहिलो, ते पुढे होते, मी मागं होतो. मी म्हटलं, सर नमस्कार. हां नमस्कार. म्हटलं, सर मी तुमच्याबरोबर काम करतो ह्या सिनेमात, आणि असं सुनील नावाचं कॅरेक्टर. अच्छा तुम्ही करता का ते? हां फार ते शोधत होते ते असं बोलतात, रिपीट करतात ते असं, शोधत होते चांगलं कॅरेक्टर आहे ते तुमचं, असं ते बोलतात. तर मी म्हटलं, हा सर, वा छान. मग तुम्ही इकडचे? आम्ही म्हणलं, मी मराठी, मुंबईतलाच आहे, बेसिकली पुणे जिल्ह्यातला. आणि मग आम्ही जेव्हा भेटायचो शूटिंग काम करताना, आम्ही मराठीत बोलायचो. आणि मग बाकी जे चिरंजीवी असेल किंवा नागार्जुन, हे लोक आपल्या भाषेतच की जसे बॉलिवूड ते हिंदी येतं ना त्यांना, हिंदी इंग्लिशमध्ये आम्ही बोलायचो. हां, आणि छान बोलतात. इवन चिरंजीवी सरांचा माझा किस्सा आहे. म्हणजे मी सरकार झाल्यानंतर ॲज अ मेन विलन तेलुगूमध्ये 2 फिल्म साईन केल्या होत्या, आणि त्याचं शूटिंग सुरू झालं होतं. एक होती शॉक रवी तेजावर, त्याच्यात मेन विलन होतो, आणि दुसरी होती असाद, कल्याण राम हिरो होता, आणि मी त्यात मेन विलन होतो. आणि एका शूटिंगच्या दिवशी मला कळलं की बाजूच्याच बंगल्यात चिरंजीवी यांचं शूटिंग चालू आहे, आणि माझं इकडे रवी तेजाबरोबर शूटिंग चालू आहे. तर पोर्शन माझा होता, रवी तेजा नव्हता त्या दिवशी सेटवर. आणि मला सांगितल्यानंतर, तर आता ते मी लोकल स्टाफ वापरतो नेहमी. माझे जे असिस्टंट असतो, त्या मेकअपवाले असते, मी लोकल वापरतो. बँगलोरला कर्नाटकमध्ये गेलो कर्नाटकचे,
तमिळनाडूला गेलं की तमिळनाडचे, आंध्रात असलं की आंध्रातले, असं मी त्या माझ्या टीम आहेत सगळ्या. म्हणजे मी कॅरी नाही करत, मी जातो एकटा आणि मग तिथली लोक वापरतो मी माझ्या स्टाफ पण. तर माझा तो जे स्टाफ होता त्यांना ते कौतुक ना असं, त्यांच्यासाठी चिरंजीवी खूप मेगा स्टार. आणि सर बाजू मी चिरंजीवी सर का शूटिंग आप मी मिल ते म्हटलं मी भेटू काय करू, आत्ता आलोय मी, ते ओळखणार नाही ओळखणार, बरं का डिस्टर्ब करायचं. तर मी टाळलं, हो जाऊ असं म्हणून मी टाळलं. मग दुपारी लंचमध्ये मला कळलं की राघवेंद्र लॉरेन्स नावाचे डान्स मास्टर आहेत, ते गाणं शूट करतात आणि ते तिथं कोरिओग्राफर. तर त्यांच्याबरोबर मी मास केला होता, कारण मासचे डिरेक्टर ते राघवेंद्र लॉरेन्स. आणि म्हटलं आता माझा डिरेक्टर आहे, मला भेटायला पाहिजे मग आता. म्हणून मी लंच नंतर मी गेलो, ते असे सगळे बसले होते समोर, खूप डान्सर्स असे प्रॅक्टिस करत होते. आणि असं मागणं आलो आणि माझ्या त्या डिरेक्टरला असं मी पकडले खांदे शोल्डर, त्याने असं बघितलं आणि ते मला हिंदी ॲक्टर म्हणायचे, कारण त्यांना तेलुगू आणि तमिळ शिवाय दुसरं काही येत नाही. राघवेंद्र लॉरेन्स जे डान्स मास्टर, खूप मोठा डान्स मास्टर आणि हिरो म्हणून पण फिल्म केलं त्यांनी तमिळमध्ये. हे हिंदी ॲक्टर. आणि मग माझी ओळख करून दिली चिरंजीवी बरोबर आणि इतर जी मंडळी बसली होती सगळ्यांबरोबर, ते सगळे उभे राहिले. हे झाल्यानंतर असं ओळख करून देताना तर चिरंजीवी अक्षरशः असे उभे राहिले ना, असे हात आणि असे उभे राहून, रवीजी वेलकम इन आंध्रा इंडस्ट्री. म्हणजे तिकडचे सुपरस्टार असूनही त्यांना नाही, सगळ्यात हाईट किस्सा असा आहे का मी जाईपर्यंत ते असेच उभे होते आणि मी त्यांना 3 वेळा रिक्वेस्ट केली, प्लीज हॅव सीट सर. नहीं इट्स ओके रवीजी, इट्स ओके, मैंने देखी सरकार आपकी, बहुत अच्छा काम करते आप, असं ते बिचारे असं. आणि मग आत्ता त्यांच्यावर एक आचार्य नावाची फिल्म केली, त्यावेळेस मी त्यांना तो किस्सा सांगितला. म्हटलं मी पहिल्या दुसरा सिनेमा करतो सर, आणि तू मला जो एक रिस्पेक्ट दिला ना, तो माझ्या आयुष्यात राहिला कायमचा, कोरला गेला आहे. नहीं रवीजी वो ऐसा होना चाहिए ना, सब कल किसको पता है कौन क्या रहेगा क्या होगा. आणि मग इतकी ती जमिनीवर माणसं आहेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ना, तिथे प्रत्येकजण हा कामगार असतो का मी हिरो, मी व्हिलन, मी अमुक, अजिबात नाही. तुमचे टॅग नाही तिथे. लाईटवाल्याला पण आपण असं नाही म्हणत की हे लाईट इकडे, लाईट ऑफिसर, त्याला रिस्पेक्ट दिला जातो. स्पॉट बॉयला पण त्याला रिस्पेक्ट दिला जातो. इव्हन आरजीबी प्रोडक्शनमध्ये पण तुम्ही असं कोणाला इन्सल्ट नाही करू शकत. हे मी खूप वेळा मार्क केलं. आणि ते रामगोपालांची स्टाईल आहे अशी, वर आवाज करूनही बोलायचं नसतं त्यांच्या सेटवर. म्हणजे ते असे काय मोबाईलमध्ये असतात आणि जर तिकडे आवाज आला तर असं बघतात आणि ते हळूच त्याला बोलवणार, उसको बोला इधर, क्यों क्या हुआ, क्यों चिल्ला रहे. ते हळूच असं ते खूप हे म्हणजे तुम्हाला जाणीव करून देतात का हे कशासाठी. आणि प्रत्येकजण मला एक कळते, प्रत्येकजण पोटासाठीच करतोय ना. आणि मग तुमचं पोस्ट वरती आहे किंवा छोटी आहे म्हणून मान अपमान करायची काही गरज नाही आहे. कारण जो तो शेवटी सगळेजण कामच करतात ना. मग कोण छोटा आहे कोण मोठा आहे. आणि बरं आज जो छोटा आहे तो उद्या मोठा नाही होणार याची काय तुम्हाला काय माहिती आहे. आणि अशी खूप उदाहरणं आहेत जगात, इंडस्ट्रीत आहेतच, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, की कालचा जो अक्षरशः स्पॉट बॉय होता तो आज हिरो आहे. अशी खूप आहेत. मग तुम्ही आज त्याला दुखावण्यात काय, बरं एक ह्युमॅनिटी लेवलवर तुम्ही माणूस म्हणून माणसासारखं तर वागाल. आणि हे तिथे वागलं जातं आणि हे मला आवडतं. हिंदीत ते नाही आहे, तो लगेच क्लासिझम आहे असा. असे कॅटेगरीज ठरलेल्या आहेत, ह्यानी त्याला नमस्कार करायचा नाही, मग केला तर तो अपमान आहे त्याचा. मी तुला नमस्कार केला यार, तुझा अपमान कसा काय याच्यात. मी रिस्पेक्टच देतोय ना. पण ते हिंदीत नाही येते. आणि मराठीतही थोडंसं ना मला एक गोष्ट खटकते आणि मी जाणीवपूर्वक बोलतो. मराठीत ग्रुपिझम खूप जास्त आहे. ग्रुपिझम आहेच आहे, असू द्यात, मला त्याच्याविषयी मराठीत जे एक आपल्याकडे जे ना म्हणजे असं गजा, तुळश्या, अरे तुळशीराम नाव आहे त्याचं, गजेंद्र नाव आहे त्याचं, किंवा रजनी नाव आहे त्याचं, रजा भज्या, हे आणि आमची फार जवळीक आहे हे दाखवण्यासाठी असा उच्चार तुम्ही खाजगीत करा, मला काही त्याचं हे नाही आहे. पण सार्वजनिक ठिकाणी किंवा लक्ष्मीकांत बेर्डे सरांना लक्ष्या मला नाही आवडत. काय संबंध तुमचा त्याच्या, काय तुम्ही त्यांच्या वर्गात होता का, कसं काय. बरं त्यांचे जे जवळचे मित्र असतील ना तर त्यांनाही मी परमिशन देईल, पण ती 4 माणसात नाही, मीडियासमोर नाही, मला वाटतं. कारण तो एक मान ठेवा ना, का माझा एखादा मित्र आहे आणि तो जर आत्ता कलेक्टर जर असेल
आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जर त्याला आम्ही खाजगीत जे बोलतो तसं त्याला जर बोललो तर ते चालेल का? तिथे रिस्पेक्ट करा ना तुम्ही, मीडियासमोर रिस्पेक्ट करा ना त्याचा. एवढं करायला काय हरकत? मागे राज ठाकरे सुद्धा म्हणाले होते का, मला खूप आवडलं राज ठाकरेंनी जे ते बोलले ना, हे काय आहे तुमचं काका मामा हा मामा आणि काका कशासाठी आहे? आणि असं काही नसतं. कोणी कोणाचं काका नाही, कोणी कोणाचा मामा नाही. इथे कोणी कोणासाठी काही, कोणी कोणाचं घडवायलाही नाही आलं ना बिघडवायलाही नाही आलं. जो तो इथे स्वतःला उभं करायला आलेला आहे. कुणी कोणाला काही देतही नाही घेतही नाही इथे. आणि हे सरकारमध्ये वाक्य होतं का इथे कुणी कुणाचा नाही आहे. वेळ ठरवते आणि तुम्हाला गरज असते. आम्ही आजही मी सांगतो का राम गोपाल वर्माने मला ब्रेक दिलेला नाही आहे. त्यांची गरज होती का त्यांना असा एक मुलगा पाहिजे होता ॲक्टर का चंदरची भूमिका करेल. ती त्यांना माझ्यात दिसली, मला दिली आणि मी ती चोख बजावली. हां, मी रिस्पेक्ट करतो, मला त्यांनी मोका दिला असं मी समजतो. पण ती त्यांचीही गरज होती ना. दुसरं जर नाण्याची दुसरी जर बाजू बघितली तर ती पण आहे ना, आणि ती सत्य आहे. तर इथे उगाच नाती जोडायला आलात का तुम्ही? आणि हा मुले माझा जवळीक असलेला, लंगोटी असलेला, आणि म्हणून तुम्ही असे करा. मला पण ते खाजगीत करा. सार्वजनिक मंचावर एकमेकाचा रिस्पेक्ट करा ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? का माझे मित्र आहेत, आज कोण पोलीस ऑफिसर झाला होता, तो ACP होता, कोणी कलेक्टर झालाय, कोणी काय झालाय, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मी त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे ना. का जर एखादा मी त्याला बाळ्या म्हणत असेल आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बाळ्या म्हणलो आणि तो ACP आहे, कसं वाटेल हे? बरं, तुमचा एखादा मित्र स्टार आहे आणि तुम्ही आहात, तर तुम्ही एकमेकाला माहिती आदर्श काय घ्यायचा आम्ही? तुम्ही आता लक्ष्मीकांत यांचा उल्लेख केलात आणि मागे एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं तुमच्याविषयी की लक्ष्मीकांत यांचा खूप मोठा वाटा आहे असं तुम्ही म्हणाला होतात की नट होण्यामागे. सो काय किस्सा आहे तो? नाही वाटा अनेक लोकांचा आहे. मी ज्यांना ज्यांना बघितलंय स्क्रीन, ॲक्च्युली मी सिनेमा बघतच नाही, पण जे काय थोडं मोठं बघितलंय ना, आणि बच्चन साहेब, कारण मी ग्रामीण भागातून आलेला मुलगा, म्हणजे मला वाटतं सरकार करेपर्यंत माझ्या घरात TV पण नव्हता मुंबईतही. आणि मी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायची माझी खिशाची परमिशन नव्हती. आणि ते सगळ्या अशा परिस्थिती, आणि आज परिस्थिती अशी आहे का सगळं आहे, पण मला ते सिनेमा बघायला मला वाटतं 3 तास वायाला घालवायचे. वेळ नाही माझ्याकडे. मी काम केलेले 80% सिनेमे मी बघितलेले नाहीत. त्यातले 10-20% जे आहेत तर ते मी कुठेतरी मला स्टडी म्हणून बघायचा होता, काय इम्पॅक्ट येतोय लोकांचा, म्हणून मी बघितला ऑडियन्स समोर गुपचूप. किंवा काही सिनेमा असे बघायचे ते मला अभ्यास करायचा होता, काय बरं करता येईल अजून. किंवा काही सिनेमा असे बघितलेत मी की मी सापडलो कोणाला तरी आणि मला धरून नेलं गेलंय. डिरेक्टरला सापडलो, प्रोड्युसरला सापडलो आणि मग अरे सर आपली तरी, आणि मग मग मी बँगलोरमध्ये शूट करतोय, मग संडे सर शूटिंग नाही आहे ना, तो आपला सिनेमा अभी चल रहा है तो आओ जाओ, असं झालेलं. आणि मला असं वाटतं हे काम केलं, विषय संपला. आणि तुमच्यावर संस्कार खूप लोकांचे होतातच ना. आता जसं बच्चन साहेबांबरोबर काम केलं तर त्यांच्याकडून काय शिकावं? त्यांचं डेडिकेशन शिकावं. ते इतक्या डेडिकेटेडली काम करतात ना, आणि ते मनन करत असतात. असंच डायलॉग ते असे भले असले बसले तर ते डायलॉगमध्ये ते मंथन चालू असतं डायलॉगचं. आणि हे मी मार्क केलेलं आहे. रजनी सरांचं ते इतके हंबल आहेत का ते सेट सोडतच नाही. त्यांना सांगावं लागतं, सर अभी 2 घंटा आप कुछ नहीं है. अच्छा ठीक है मैं इधर ठीक है. नाही सर आप जाओ व्हॅनिटी में. जबरदस्ती असं ढकलायला लागतं तर तुम्ही व्हॅनिटीत जाऊन बसा. आता चिरंजीवीचं तेच आहे. म्हणजे त्यांचं तर मी ऐकलंय, आता खरं खोटं मला माहीत नाही, ज्या दिवशी त्यांची जास्त तारीख होते त्या दिवशी ते जमिनीवर झोपतात. सिनेमा रिलीज झालाय, तारीफ होते त्यांची, खूप गाजतोय, त्या दिवशी ते जमिनीवर झोपतात, गादीवर झोपत नाही, किंवा पाय जमिनीवर ठेवण्यासाठी. तर आता ह्या माणसांबरोबर कामं केल्यानंतर, आणि दुबेंनी मला एक शिकवलं, माझ्या गुरुनी, डोळे आणि कान उघडे ठेव, तोंड बंद ठेव आणि ऑब्झर्व कर, आणि ते तुझ्या पोतळीत टाक, ते कधीतरी वापरता येईल. बरं, हे सुरुवातीपासून शिकवलेले आहे आणि त्याच्यामुळे ते आम्ही आजही करतोय. आणि ह्याच्यातून जे घडतंय, जे होत आहे, त्याचा रिझल्ट मिळतोय. सो सर,
खूप छान गप्पा मारल्यात आणि खूप छान अनुभव सांगितलेत तुमचे. म्हणजे मला अजूनही ते ऐकावंसंच वाटतंय. पण खूप छान वाटलं आणि खूप छान तुम्ही तुमचा प्रवास सांगितलात. सो थँक्यू सो मच. शेवटच्या 2 ओळी आहे. मी एक कविता मला खूप ऐकायला भावल्या. आवडते. त्यातली एक कविता आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. तेव्हा खूप काही करायचं आहे आयुष्यात. आणि ही फार सुंदर कविता आहे. मी अख्खी पाठ केली आहे, पण हा कविता वाचनाचा प्रोग्राम नाही आहे, म्हणून 2 ओळी बोललो. आणि हेच आयुष्य आहे. मला वाटतं आयुष्य खूप मोठं आहे आणि खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि त्या आपण करायच्या. आणि त्यातच गंमत आहे. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू सो मच सर.